सर्वांना माझा नमस्कार. हो, नमस्कार. सर्वप्रथम मी अतिशय मनापासून माझ्या नाशिक मंडळाचं मनापासून कौतुक करतो. मी धन्यवाद. 4-5 वर्षांपूर्वी असं म्हटलं होतं, की हे ऑनलाईन व्हावं लागेल सगळं आणि खरंच हृदयापासून मी तुमचं कौतुक करतोय आणि तुमचं कौतुक म्हणजे मला जे समोर दिसतायत फक्त त्यांचं नाही करत आहे मी. मला माहिती आहे त्यांच्या नंतरची जी तरुण पिढी आहे ना, त्यांनी हे सगळं टेक्निकल त्यांना सगळं सांगितलेलं आहे. बरोबर आहे रामभाऊ? अरे, तर मग रामभाऊंचा मुलगा असेल, आमची नवीन जनरेशन मधले उद्योजक असतील, त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि सगळं मंडळ आणि सल्लागार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुमचं अतिशय मन भरून कौतुक. एका महत्वाच्या पर्वाची सुरुवात गुजर समाजामध्ये होते. बाकी सगळा ह्या नायलसतच भरूसा का? हाय बरोबर. गाईज. मी आता सगळ्या तरुणांशी बोलतोय. हाय गाईज, हाव आर यू ऑल? आणि आता बरू सका असं पण एकमेकांना विचारत चला. तुम्ही अमेरिकेत असाल, जर्मनीत असाल, पुण्यात असाल, भेटलं की किमान सुरुवात ही बरू सकाने करायची. वाटल्यास नंतर काय बोलायचं ते बोला. तसे मी आज तुम्हाला विचारतोय बरू सका, तर मला खात्री आहे तुम्ही आनंदात असाल. कारण पहिल्यांदा तुम्हाला आपल्या समाजाचा असा ऑनलाईन मेळावा अनुभवायला मिळतोय. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमचं कौतुक करतो की या नवीन बदलाला तुम्ही साथ दिली आहे आणि साथ दिली आहे. आज 50 एक लोक जॉईन आहेत, अनेक लोकांचे रजिस्ट्रेशन आहेत आणि त्याला तुम्ही जॉईन केलंय, तुम्ही इथे आलायत याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमचं स्वागत करतो. नवीन जगाची नवीन गरज ओळखून समाजाने हे पाऊल टाकलेलं आहे आणि नाशिक समाजाने, नाशिक मंडळाने याच्यात पुढाकार घेतलाय. सगळे मंडळ याच्यात आता सहभागी होतील असं मी त्यांना आवाहन करेल. आपलं सगळं कामच एकमेकांच्या सोबत आणि एकमेकांच्या साठी आहे. त्यामुळे हे फक्त नाशिक मंडळाचं नाहीये काम, हे आपल्या पूर्ण बिलकुल. सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मंडळांनी इथे एकत्र आलं पाहिजे. त्या सगळ्यांचे मी स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज या मेळाव्यामध्ये परिचय करून द्यायचा आहे. परिचय हो. कसा करून द्यायचा? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा कॅमेरा ऑन करायचा आहे. लक्षात ठेवायचं. आपल्या कॅमेऱ्याची पोझिशन विचारून घ्यायची की व्यवस्थित आहे का. आपला कॅमेरा ऑन करायचा आणि त्यानंतर आपला परिचय करून द्यायचा. परिचय कसा करून द्यायचा? आता ऑनलाईन असल्यामुळे जास्त चिंता नाही. ऑफलाईन मध्ये काय होतं, सगळे हजार लोक समाजातले काका काकू मामा मावश्या समोर बसलेल्या असतात आणि मग आपल्याला स्टेजवर जावं लागतं, याचं फार दडपण असतं. ऑनलाईनचा हा सुद्धा फायदा आहे. तर इथे तुम्हाला तुमचा परिचय करून द्यायचा. तुमचं नाव सांगायचं, तुम्ही कुठले आहात ते सांगायचं, तुमचं शिक्षण काय झालंय ते सांगायचं, तुम्ही सध्या काय करतात, कुठे करतात ते सांगायचं. त्याच्यातले तुम्हाला डिटेल्स देता आले तर जरूर द्या. तुम्ही नेमकं काय प्रकारचं काम करतात, त्याच्यात काय महत्वाचं अचिव्हमेंट तुम्ही केलंय ते देऊ शकतात. तुम्ही तुमचं उत्पन्न, तुमचा पगार जे काय असेल तुम्हाला मोकळेपणाने वाटला तुम्ही ते सांगू शकतात. कंपल्सरी नाही, पण इतकी माहिती तुम्ही द्यायची. यासोबत अजून एक सांगायचं, जर तुम्हाला जमलं तर म्हणतोय मी, तुमचं स्वप्न काय, तुम्ही पुढे काय करणार आहेत ते पण तुम्ही सांगा, कारण ते पण आवश्यक असतं. मग यासोबत तुम्ही याच्या नंतर सांगायचं तुमचे आई वडील काय करतात, कुठे असतात, त्यांचा काय व्यवसाय आहे, तुमचे भाऊ बहीण काय करतात, त्यांचा काय व्यवसाय किंवा नोकरी आहे. एवढी माहिती तुम्ही द्यायची. ठीक. हा झाला तुमचा इंट्रोडक्शनचा भाग. याच्यात तिसरा भाग असतो अजून, तो असतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे तो तुम्ही द्यायचा, सांगायचा. ठीक आहे. याच्यामध्ये हे पण आता टाकलं पाहिजे नवीन पद्धतीप्रमाणे, तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काय करण्याची इच्छा ठेवतात. है ना, आपल्याला समोरच्याकडून जशा अपेक्षा असतात तशात आपणही कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकतो हे पण तुम्हाला सांगता आलं तर सांगा, कंपल्शन नाही. पण किमान जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे ते तुम्ही सांगू शकतात. ओके. अँड यु नो, लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ऍट ऑल. यू कॅन यूज एनी लँग्वेज. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजर, तुम्ही काही पण वापरू शकतात. तुम्ही मिक्स बोलू शकतात. बिलकुल चिंता करायची गरज नाही. आय रिपीट की तुम्हाला काय करायचं आहे. कॅमेरा ऑन करायचा आहे, व्यवस्थित कॅमेरा सेट करायचा आहे. तुमचं नाव, शिक्षण, तुम्ही आत्ता काय करता आहात, त्याच्यातले डिटेल्स सांगता आले तर जरूर सांगा. तुम्हाला पुढे काय करायचंय ते सांगता आलं तर जरूर सांगा. तुम्ही कुठले आहात हे सांगा. हा एक भाग. दुसरा भाग, तुमचे आई वडील भाऊ बहीण काय करतात, कुठे असतात. दॅट्स इट.
आणि शेवटच्या भागामध्ये तुम्ही सांगू शकता तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत. लक्षात येत आहे? तुम्हाला तुमच्या छंदांबद्दल सांगायचं असेल, तुमच्या काही अचिव्हमेंट सांगायच्या असतील, त्या पण तुम्ही सांगू शकता. हे काम आज तुम्हाला करायचं आहे. यावेळेस याला सगळ्यांना जास्तीत जास्त 1.5 मिनिटं लागेल, 1.5 ते 2 मिनिटं. तुम्हाला गॅप घेऊन बोलायचं असेल जरूर बोला. मिनिमम 1 मिनिटं आणि मॅक्सिमम 2 ते 2.5 मिनिटं एवढाच काळ असेल. ठीक आहे, एवढ्या वेळामध्ये तुम्ही बोला. मला रामभाऊंनी आणि सगळ्या मंडळाने हे पण सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही अपेक्षांबद्दल बोला. खरं तर मी याच्यातला तज्ज्ञ नाही, शैलेशजी. ठीक आहे, नाशिक मंडळाच्या तर मी प्रत्येक कामाला हो देतो, कारण माझंच लग्न नाशिक मंडळामध्ये जमलेलं आहे. ठीक आहे, मला नाशिक मंडळाने बोलवलं होतं विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी भाषण द्यायला, आणि शैलेशजींच्या मागे जे माझे सासरे बसलेले आहेत ते त्या कार्यक्रमाला आलेले होते स्पॉन्सर म्हणून. आणि मग तिथे पहिला परिचय झाला असं मला वाटतं. मी लातूरच्या माझ्या एका कार्यक्रमात भाषण दिलं होतं, ते लाखो लोकांनी ऐकलंय, लग्नावरचं. तर मी सहज बोललो होतो तिथे. तर मग आता मला प्रत्येक मंडळात वेगवेगळ्या समाजाच्या त्याच्यासाठी बोलवतात. म्हणून एक 4 अनुभवाच्या म्हणण्यापेक्षा समाजामध्ये मी जे काही ऑब्झर्वेशन केलंय त्या 4 सल्ला तुमचा मोठा भाऊ म्हणून 4 गोष्टी सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट, काळजी घ्या, चिंता नको, प्रयत्न करा, घाई नको. हा एक मूलमंत्र लक्षात ठेवा, आई वडिलांनी पण आणि मुला मुलींनी पण. तुम्ही काळजी जरूर घ्या लग्न जमवण्याची, लग्न होण्याची, पण त्याची चिंता करू नका. कारण तुम्ही चिंता केलीत ना तर तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होणार, आणि मात्र जे व्हायचं तेच होत असतं. तुम्ही उगाचची चिंता करून प्रश्न सुटत नसतो. हा, तुम्ही काळजी जरूर घेऊ शकतात. काळजी म्हणजे काय? योग्य वेळ, योग्य प्रयत्न करणं, योग्य लोकांना भेटणं, हे तुम्ही जरूर करू शकता, पण चिंता नाही करायची गरज काही. आणि दुसरं आहे, प्रयत्न जरूर करत राहा, पण घाई करू नका. अनेक गोष्टी घाईने नुकसान करून जातात. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न नक्की करत राहा, घाई करू नका. प्रयत्नांमागे पालकांसाठी मी असं सांगेल, मुलांच्या मागे तुणतुणं नाही वाजत राहायचं की करून टाक लग्न आता, करून टाक, करून टाक, मी आता आजारी, काहीतरी तुणतुणं लावणं म्हणतात याला. असं कटकट करायचं नाही, याच्याने पुन्हा सगळ्या गोष्टी पुढे बिघडतात. प्रयत्न करा, तुम्ही योग्य वेळेस योग्य पद्धतीने सांगा, पण तुम्ही कटकट करणं, घाई करणं असलं काहीही करू नका. ठीक आहे, मुला मुलींसाठी मी सांगेल की मी प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही 4-5 वेळा तरी आपल्या अशा एका होणाऱ्या जोडीदाराला भेटलं पाहिजे आधी, आणि निर्णय नंतर घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा ही चूक होते, आपण घाईत आणि भावनिक होऊन निर्णय घेतो. आवश्यकता नाहीये घाईची. तुम्ही 4 वेळा भेटून नाही सुद्धा अत्यंत विनम्रतापूर्वक म्हणू शकतात. त्याच्याने अपमान होत नाही, त्याच्याने लोक काय म्हणतील असलं काहीही होत नसतं. तुम्ही सांगा की काही गोष्टी मला तुमच्या चांगल्या वाटल्या, पण मला या 2 गोष्टी असं वाटतं की आपलं जमायला अडचण येईल, आणि तुम्ही रिस्पेक्टफुली नाही म्हणा. नंतर एकमेकांना कधी भेटले तर नमस्कार करा, हाय हॅलो करा, काही फरक पडत नाही. पण हे जरूर करा, भेटा. आजच्या काळामध्ये सगळ्यांनाच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, रिस्पेक्ट इच अदर. एकमेकांचा रिस्पेक्ट करा. हा, मुलाकडचे आणि मुलीकडचे असलं आता काही नसतं आणि नसायला पण पाहिजे. ठीक आहे, एकमेकांचा रिस्पेक्ट करा, एकमेकांच्या आवडीनिवडीचा, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही सुरुवातीला रिस्पेक्ट करा जेव्हा भेटतायत एकमेकांना. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा भेटाल त्याच्या आधी एक गोष्ट नक्की करा, कुटुंबात बसून करा वाटल्यास तर, ते म्हणजे सेट युअर प्रायोरिटीज. म्हणजे काय माहितीये, 5 गोष्टी हव्या असतात जोडीदाराकडून प्रत्येकाला. हा, मी त्या 5 गोष्टी मोजत नाही. काय असतात? शिक्षण, नोकरी, दिसायला उत्तम, घर घराणं उत्तम, आणि सुसंस्कृत असणं. बरोबर, या 5 गोष्टी अजून बऱ्याच आहेत. शहरात पाहिजे. ठीक आहे, शहरात घर पाहिजे, शहरात नोकरी पाहिजे, शहरात घर पाहिजे, आणि गावाकडे शेती पण पाहिजे. लोकांचे डोकेच फिरलेले आहेत आता असं मला वाटायला लागलंय जनरली. ठीक आहे, तर अशा 5-6 काहीतरी लोकांच्या रिक्वायरमेंट असतात. तर या 5 पैकी या 5ही कधीच पूर्ण होणार नाहीये. तुम्ही 30-40 वर्षाचे होऊन जाल, तुमचं लग्नच होणार नाही, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या 5 पैकी कोणत्या 2 या तुमच्यासाठी अतिमहत्वाच्या आहेत, तुमच्यासाठी.
दोन. कोणत्या दोन कमी जास्त असल्या तरी चालतील आणि कोणती एक नसली तरी चालेल. लक्षात येत आहे? असं तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही कन्फ्युजन मध्येच असाल. तुम्ही लग्न कराल तरी कन्फ्युज असाल आणि लग्नाच्या नंतर मरेपर्यंत तुम्ही 2-3 गोष्टींच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकून फिराल. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे होतं. हे आधीच निश्चित करा. तुमच्या प्रायोरिटी काय, काय चालू शकतात, नाही चालू शकतात आणि काय नसलं तरी चालेल. या प्रायोरिटीज ठरवून तुम्ही बोलायला सुरुवात करा. हे फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हा ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे असतात ना प्रायोरिटी, त्याप्रमाणे ठरवा. त्यात अजून सल्ला देऊन ठेवतो छोटासा. जरा प्रॅक्टिकली ठरवा प्रायोरिटीज. ठीक आहे? म्हणजे तुम्ही व्यक्तीला जास्त महत्व द्या, त्याच्या दिसण्याला नाही. तुम्ही त्या व्यक्तीच्या सुसंस्कृत असण्याला जास्त महत्व द्या, ना की त्याच्याकडे काय आहे त्याला. तुम्ही हे न बघता तुम्ही जर फक्त शहर बघितलं, तुम्ही जर फक्त त्याचा पगार बघितला किंवा शिक्षण बघितलं, तर मोठ्या प्रमाणात तुम्ही अडचणीत येणार. म्हणून व्यक्ती कशी आहे, किती कम्पॅटॅबिलिटी आहे, ठीक आहे, काय प्रकारचं बॅकग्राऊंड आहे, नेचर कसं आहे, कोणत्या प्रकारचे संस्कार झाले, कुटुंबाबद्दल समाजाबद्दल काय वाटतं, या सगळ्या गोष्टी बघा. त्याला फार महत्व आहे पुढे. ठीक आहे? लास्ट थिंग, हे करताना माय डिअर फ्रेंड्स, देर इज नो कन्सेप्ट ऑफ परफेक्ट मॅच इन द वर्ल्ड. जगामध्ये परफेक्ट मॅच अशी कन्सेप्टच नाहीये. त्याचं कारण सांगतो. जगामध्ये 700 कोटी 750 कोटी लोक आहेत. त्याच्यातला एक पण व्यक्ती दुसऱ्यासारखा नाहीये. जुळे सुद्धा एक दुसऱ्यासारखे नसतात. सख्खे भाऊ एक दुसऱ्यासारखे नसतात. तर तुम्ही नवरा बायको कोणत्या जगात वावरतात, कधीच एक दुसऱ्यासारखे असू शकत नाही. ते वेगळेच असणार. फक्त त्याच्यातल्या काही गोष्टी सारख्या आणि एकमेकांना पूरक, कम्पॅटिबल आहेत का, तेवढं बघा. आणि कोणत्या गोष्टी वेगळ्या आहेत पण त्या बेरेबल आहे. बेरेबल म्हणजे काय, चालू शकतात, आपण सहन करू शकतो. म्हणजे नवरा सकाळी लवकर उठतो, खूप लवकर उठतो. आता ठीक आहे ना, तुम्ही नाही उठत तर किमान तो लवकर उठतो किंवा ती लवकर उठते, ते हे चालू शकेल आपल्याला, एवढं तरी समजून घ्या. लक्षात येतंय तुम्हाला? तर याला म्हणतात चांद पे भी दाग होता है. देर इज नो परफेक्ट मॅच. काही ना काही कमतरता प्रत्येकात असतात. त्या कमतरता आपल्याला चालू शकतात का, तेवढं बघा. पण पहिला कन्सेप्ट काय क्लिअर लागेल शैलेशजी? कमतरता असतात, पहिली गोष्ट हे मानावी लागेल. आपल्याला सुपर बॉय आणि सुपर गर्ल पाहिजे असतात. हा, असलं काही होत नसतं. काय कमतरता आपल्याला चालतील आणि काय स्ट्रेंथ आपण पुढे नेऊ शकू, याचा प्रयत्न करा. माझ्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आनंदी जीवनासाठी. योग्य व्यक्ती निवडण्यासाठी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आहे. माझी पत्नी मानसी सुद्धा, तिने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहे. ती आपल्या नाशिक मंडळाचीच आहे. ठीक आहे? तरुण मुला मुलींसाठी, म्हणजे माझ्यासारख्या तरुण मुला मुलींसाठी सांगतोय. आपल्याकडे एक म्हण आहे गावाकडे, पेरल्याशिवाय उगवत नाही. आधी पेरानं पाहिजे, मग उगवस. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला काहीतरी मंडळात योगदान दिलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला मंडळातून फायदा सुद्धा मिळेल. ही सगळी मंडळी 25-25, 30-30 वर्ष काम करतायत. तीच मंडळी आहेत सगळी फ्रेम मध्ये, आणि बोलणारा पण मी तोच आहे. तुम्हाला माहितीये, एकही मंडळ हो. सुटलेलं नाही जिथे मी कार्यक्रमांसाठी जात नाही. का होतंय असं माहितीये? नवीन पिढी थोडासा सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही हे आधी पेरणार नाही, नंतर उगवणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण एकत्र राहण्यासाठी, युनिटी राहण्यासाठी, एकमेकांच्या कामी येण्यासाठी, एकमेकांचा फायदा होण्यासाठी आणि एक आनंद आयुष्यात घेण्यासाठी 10 लोक आजूबाजूला लागतात आपली म्हणण्यासारखी. त्याच्यासाठी तुम्ही मंडळात योगदान देत राहा. गुजर समाजाच्या कामात योगदान देत राहा. तुमच्या 10 मित्रांपैकी 4 मित्र गुजर ठेवा. एकमेकांच्या जवळ राहा, एकमेकांकडून शिका. आणि याच्यासाठी फक्त कामापुरतं मंडळात येणं असं नाही ठेवायचं. तुम्ही विचारायचं की मी काय करू शकतो, आणि विचारायची गरज नाही. आपण नवीन पिढी स्मार्ट आहे, आपल्याला माहिती आहे आपण काय करू शकतो. तुम्ही काही रक्कम देऊ शकतात, फंड्स देऊ शकतात,
तुम्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. ओके. आणि नवीन ही जी जुनी मंडळी आहे ही ओपन आहेत माझ्या माहितीत. ते तयार आहेत. तुम्ही पुढे आले तर तुम्हाला ते पुढाकार देतील, ते तुमच्या मागे उभे राहतील आणि काम करतील. त्याकरता तुम्ही भारतात आणि जगात कुठेही असाल तर लक्षात ठेवा, आपला समाज, आपली संस्कृती टिकवून ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून मी सांगितलं, भरुसकाने सुरुवात करा. 4 शब्द तरी आपल्या भाषेतले बोला. नाहीतर काय होईल माहितच का? आपली भाषा संपी जाईल त्याहान. आणि संतोष. मारे मायनी भाषा आता नाहीच ही ही फार वाईट गोष्ट सर. म्हणजे आई नसणं, वडील नसणं ही जेवढी वाईट गोष्ट, तेवढी वाईट गोष्ट माझी भाषा नसणं. संपली. म्हणून आपली भाषा संस्कृती टिकवू. पुन्हा एकदा नाशिक मंडळाचं मन भरून कौतुक. माझं स्वप्न पूर्ण होताना मला दिसतंय. तुमच्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. यात काहीही कधीही मी लागलो तुम्हाला तर तुमच्या सोबत आहे. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद विनोद महाजन साहेब. आपण आलात, आपण प्रस्तावना केली, त्यामुळे खूपच चांगलं वाटलं. आणि आमच्या सर्व युवक युवतींना प्रोत्साहन दिल्याबद्दल मी रेल्वे गुजर समाज स्नेहवर्धक मंडळ नाशिक तर्फे आपले आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जी. शैलेश धन्यवाद. भाई थोडं कोऑर्डिनेट करना की एक एक परिचय करून देतील सगळे. हो हो. ठीक आहे. नाव घेऊन व्यवस्थित. काही कोणाला सपोर्ट सिस्टीम लागली तर तेवढी करा. कोणीही घाबरू नका आणि संकोच तर बिलकुल करू नका. कोणीच एक्सपर्ट नसतं. माझ्याकडे बघू नका. मी 25 वर्ष नाही हे करतोय म्हणून इतकं नाही छान नाही बोलतोय. ठीक आहे. कोणालाच फार छान बोलता येत नसतं, पण आपला नाही नाही. बोलण्याची स्पर्धा नाहीये. आपल्याला फक्त आपली माहिती सांगायची. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चलो, चालेल चालेल. चला आपण सुरू करू. सीरियल नंबर से नहीं, अपन बोलेंगे ना पहले उनको. हाँ तुम्ही एक एक नाव जर घेतलं हो उपस्थितांमध्ये हो तर हो. त्याप्रमाणे ती व्यक्ती कॅमेरा ऑन करेल आणि बोलत राहील. तर तुम्ही यादी न बघता उपस्थित जे आहे ना ते बघा, हो. किंवा ते ओके. उपस्थितांची यादी जर तुमच्याकडे असेल तर एकाने ती घेऊन बसा. टिक करत हो हो. एक एक बोला. ठीक आहे. चला या. हॅलो, रितिका संजय चौधरी आहेत का? हाँ हाँ. रि, रितिका आहे का? देखो रही नहीं इधर. आलेल्या लोकांची यादी नाहीये का आपल्याकडे? हो आलेली आहे ना. हे काय यादी आहे ना. हा. यादी आहे. आणि काय करावं लागेल, ऐका ना, ऐका ना, हाँ जी व्यक्ती बोलेल त्या हाँ. व्यक्तीला तुम्हाला पिन करावं लागेल. हो आपल्या मुलाला सांगा, तो करेल बरोबर. हो म्हणजे हो. समजा आता मी बोलतोय तर आहे. स्क्रीनवर फक्त मी दिसलो पाहिजे. ठीक हो आहे. हो. आहे ना, हा. आहे ना, आपले नितीन महाजन आहेत. हा, ते करा करा प्लीज. हाँ थँक्यू. देखो ना पहले. हॅलो, रितिका संजय चौधरी आहेत का? नहीं है. शिवानी रवींद्र चौधरी. हेलो. कौन कौन जा रहा? ओके चालेल. हाँ इनको बोलूँगा पहले. रश्मि. सबसे पहले तो आप उनको बोलो. हाँ सब अपने बोल. कैमरा. हेलो, सारे पार्टिसिपेंट अपना कैमरा ऑन कीजिए. ठीक है. फर्स्ट वन. अनुश्री. अनुश्री सुरेश पाटिल, प्लीज अपना परिचय दे.
नमस्कार सगळ्यांना. मी अनुश्री सुरेश पाटील. मी BE इंजिनिअरिंग झाली आय टीमध्ये. आता मी सध्या UI डिझायनर म्हणून काम करते बंगलोरमध्ये. माझे आई-वडील दोघे नाशिकला असतात. आई माझी टीचर आहे आणि वडील त्यांचं स्वतःचा व्यवसाय आहे. मला एक लहान बहीण आहे, ती सध्या शिकते. अ, माझे फ्युचर ॲस्पिरेशन्स, मला UI डिझायनर बनून पुढे अजून ग्रो व्हायचं आहे आणि मला UI ॲनालिस्ट बनायचं आहे. आणि अजून एक्स्पेक्टेशन्स जास्त काहीच नाही. सपोर्टिव्ह फॅमिली पाहिजे, सपोर्टिव्ह हसबंड पाहिजे आणि मला अजून फ्युचरमध्ये म्हणजे काम करायचं आहे, तर त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स नको. दॅट्स ऑल. फार ओके. छान अनुश्री, खूप छान इंट्रोडक्शन दिलं तू. थँक यू सर. पण पिन नाही केलं अनुश्रीला, जे कोणी टेक्निकल हँडल करतायत. मला आता माझ्या स्क्रीनवर सगळे 8-15 लोक दिसत आहेत. अनुश्री जेव्हा बोलेल तेव्हा स्क्रीनवर मोठ्या भागात अनुश्री दिसली पाहिजे आणि विंडोमध्ये 2-4 लोक दिसले तर चालतील. असं पुढे करा. एक्सपेक्टेशन वरून एक गोष्ट आठवली मला. फार अपेक्षा करणं हाच मोठा खरं तर प्रॉब्लेम आहे. फार अपेक्षांनी गोष्टी होत नाही. आणि मुलींच्या करिअर बाबतीत एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. मुली करिअरिस्टिक आहेत आणि हे बिलकुल चुकीचं नाही आहे. ठीक आहे, मुलींनी करिअर केलं पाहिजे आणि मुली एवढ्या क्षमताच्या असतात की त्या करिअर करता करता पूर्ण कुटुंब सुद्धा सांभाळू शकतात. ठीक आहे, कुटुंबात 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. एक केल्याच पाहिजे असा, आणि दुसऱ्या जबाबदाऱ्या कोणाकडून पण करवून घेता येऊ शकतात. तर आयडियल वे असा आहे आजच्या जगामध्ये की घरातले जे कामं कोणाकडून तरी त्यांनी करवून घ्यायचे, मुली बरोबर करवून घेतात. जसं 2 महिला कामाला असतात, त्या सगळं काम करतात. ते कसं करून घ्यायचं ते मुलींना माहिती असतं, त्या करवून घेतात. आणि काही कामं अशी असतात की त्यांनी घरातली लक्ष्मी म्हणून, घरातली मुलगी म्हणून त्या केल्या पाहिजे. जॉब करून ते कामं करू शकतात, सकाळी संध्याकाळी. त्यामुळे जॉबने काहीही नुकसान होत नाही. दुसरा पॅटर्न असतो पार्ट टाइम जॉब करणं. काही मुली प्रेफर करतात की मी 4 तास जॉब करीन, काहीतरी काम करीन आणि बाकी मी माझ्या कुटुंबात राहीन. तसे दोन्ही पर्याय असतात. मुलींच्या जॉबला आणि त्यांच्या जॉबच्या ठिकाणाला सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट करता आला पाहिजे. असं होतं की मुलीनेच तिचा जॉब सोडायचा, मुलीने तिचा जॉब सोडून मुलगा असेल तिथे जायचं, मग तिला जॉब नाही मिळाला तरी चालेल. या सगळ्या गोष्टी अगोदर चर्चा करायच्या असतात, दोघांनी मिळून मिसळून, की ठीक आहे कधीतरी मी जॉब बदलवेल माझं ठिकाण, कधीतरी तू बदलव, कशात आपल्याला जास्त फायदा आहे तो आपण निर्णय घेऊ. अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं असतं. अनुश्री जे बोलली त्याच्या मागे हे सगळं होतं. बरोबर आहे ना अनुश्री? हो सर. येस. तर ते मी फक्त एक्सप्लेन करून सांगितलं. ठीक आहे, या प्लीज नेक्स्ट. अभी नंबर बताओ. नहीं, उधर जो है उनके साथ आ, सौरभ 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 संजय चौधरी. सौरभ संजय चौधरी. सौरभ अनम्यूट. Good हा, morning, येस all. राईट. Yeah. Thank you, sir. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू यजुरेंद्र सर की तुम्ही जे एक्सप्लेन केलं तो खूप बऱ्या प्रकारे मस्त होतं. आणि काळाची गरज आहे की तरुणांच्या पण भावना समजून घेणं, जे तुम्ही या यशस्वीपणे पुढे नेत आहेत. सो सुरुवात करतो. गुड मॉर्निंग टू ऑल. माय नेम इज सौरभ संजय चौधरी. सध्या मी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल औरंगाबाद येथे वर्क करत आहे ॲज अ सिनियर ऑफिसर. माझं एज्युकेशन M.Pharm झालेलं आहे. माझे वडील बजाज ऑटोमध्ये होते, ते रिटायर झाले आणि सध्या मुळगावी आहेत, सामरोद नागन चौकी येथे. मी सध्या औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला राहत आहे. माझा एक भाऊ आहे, तो पण शेती करतो, तोही गावाकडेच असतो. मुलीबद्दल अपेक्षा सांगायची झाले की अनुरूप असावी, वेल एज्युकेटेड आणि नुसतं घरी बसून राहणारी, काहीतरी तिचा व्यवसाय किंवा जॉब करणारी असावी, अशी माझी एक अपेक्षा आहे. आणि दुसरी की सांस्कृतिकतेने जी आपली पिढीवत आहे तेवढे फक्त पाळायला हवं. दॅट्स ऑल. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल मनोगत सांगायचं झालं की खूप चांगला असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे भूषण सर आणि पूर्ण आपल्या नाशिक मंडळाने. जर यापुढेही काही मदत लागली समाज मंडळाला तर आम्ही निश्चित करू, पुढची पिढी वारसा पुढे घेऊन जाऊ, जसं यजुरेंद्र सरांनी आता सांगितलंय. तर आम्ही नेहमी त्याच्यासाठी वेळ काढूयात. धन्यवाद.
धन्यवाद. व्हेरी गुड. छान सौरभ. भूषण, पिन होतंय ना व्यवस्थित भूषण? हा पिन येस सर, पिन होत आहे. तुम्ही maybe तुमचा व्ह्यू चेंज करू शकता त्याचे डॉट्स, कारण ते पिन आहे. हा, तुम्ही म्हणजे जे बोलतायत ना बेटा त्यांनी त्यांचं सेटिंग चेंज करू शकतात. ठीक आहे, कारण अजूनही मला सगळे लोक दिसत आहेत त्याच्यावर. तुम्ही तुमचा व्ह्यू जो आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. हा या, हा, ज्याने त्याने आपल्या ह्याच्यात तो व्ह्यू चेंज करायचा, बोलणाऱ्याला पिन करायचं म्हणजे तुम्हाला दिसेल. प्लीज नेक्स्ट. आम्हाला सर्वांना दिसतं बोलणारा. प्रतीक्षा चौधरी, प्लीज अपना इंट्रोडक्शन दे. हाय, ऑडिबल आहे का मी? हो, ऑडिबल. येस. हॅलो, माझं नाव प्रतीक्षा चौधरी आणि मी सध्या पुण्यात असते. आई बाबा सुद्धा पुण्यात असतात. बाबा रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स अँड ड्युटी यवतमाळ इथे होते, त्यांची लास्ट पोस्टिंग. आई हाऊसवाईफ आहे. माझं शिक्षण बी कम्प्युटर झालेलं, त्यानंतर मी जॉब केला. आता रिसेंटली मी MBA इन ह्युमन रिसोर्सेस केले आणि जस्ट 1 महिन्यापूर्वी ते संपले आणि आता मी जॉब शोधतीये. माझं मूळ गाव तांदलवाडी रावेर हे आहे आणि अम, अपेक्षा म्हणायच्या झाल्या तर ऍजचा तशा खूप नाही, पण मोकळ्या विचारांचा असावा आणि शहरात राहणारा असावा. दॅट्स इट. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू प्रतीक्षा. हाँ, प्राजक्ता शांताराम महाजन, प्लीज अपना इंट्रोडक्शन दे. हॅलो, सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार माझा. मी प्राजक्ता शांताराम महाजन, श्री शांताराम कृष्ण महाजन, राहणार हिवरखेडे यांची मुलगी. माझं एज्युकेशन मी बीटेक कम्प्युटर केलंय. त्याच्यानंतर मी हैदराबादला कोर्स केला. कोविडमध्ये गॅप घेतला. नंतर मी ॲज अ सेल्सफोर्स डेव्हलपर इन आत्मन क्लाउड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हिंजवडी पुणे इथे वर्किंग करत आहे. माझे वडील शेती करतात, आई हाऊसवाईफ आहे आणि भाऊ हा सेल्सफोर्स डेव्हलपर इन UK वर्किंग करतोय. आणि जोडीदाराविषयी अपेक्षा म्हणजे मला निर्व्यसनी मुलगा पाहिजे आणि समजूतदार पाहिजे. थँक्यू. थँक्यू प्राजक्ता. काजल चौधरी, प्लीज अपना इंट्रोडक्शन दे. नमस्ते सर्वांना. माझं नाव काजल प्रभू चौधरी. माझ्या वडिलांचं नाव प्रमोद शिवराम चौधरी. माझे मूळ गाव चिंचोल मुक्ताईनगर. हल्ली मुक्काम माझं खराडी पुणे इथे आहे. माझं शिक्षण बी कॉम्प्युटर झालेलं आहे आणि मी त्याच्यानंतर PG टॅग केलेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग केलेलं आहे. आता सध्या मी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. माझं वार्षिक उत्पन्न हे 15 लाख रुपये आहे. माझी आई होममेकर आहे आणि वडील GST ऑफिसमध्ये ॲज अ स्टेट टॅक्स ऑफिसर म्हणून काम करत आहे. माझ्या जोडीदाराबद्दल अपेक्षा म्हणजे मनमिळावू पाहिजे, अनुरूप पाहिजे आणि समजूतदार पाहिजे. मला आवाज येत नाहीये तुमचा. हेलो काजल, कंप्लीट. येस. अच्छा, एक कार्यक्रम के बारे में क्या विचार है आपके? मला खरंच नाशिक मंडळाचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा चांगला प्रोग्राम केला, की जे म्हणजे आता ज्यांचे आई वडील खरंच म्हणजे गावाकडून सिटीमध्ये शिफ्ट झाले, त्यांना सहसा कामाच्या व्यापामुळे टाइम नाही मिळत की सगळे गावाकडे सगळेच फंक्शनला जाऊन अटेंड करून सगळ्यांची ओळख करून घेता येईल. पण मग अशा ऑनलाईन कार्यक्रमामुळे सगळ्यांना संधी मिळते की एकमेकांशी बोलता येते, एकमेकांशी ओळख होते. त्याच्यामुळे मी आभार मानते नाशिक रेवेगुजन समाजाचे की त्यांनी ही संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली ऑनलाईन. ओके.
नेटवर्क डिस्कनेक्ट इश्यू होता ऍक्च्युली. स्क्रीन फ्रीज झालं. नाशिक मंडळाचं नेटवर्क डिस्कनेक्ट झालेलं होतं, ते येतील ऑनलाईन. हॅलो. 2 मिनिटाचा ब्रेक झालाय, थोडा लाईटचा प्रॉब्लेम आला इथे, त्यामुळे आता आलेली लाईट परत. जस्ट वी आर आप सब ऑनलाइन हाँ, आप लोग सब ऑनलाइन रहिए. अ, हाँ, बोलिए. सिस्टम रिस्टार्ट होते आहे, त्यामुळे 2 मिनिट लागतील अजून, तो वेट करा प्लीज. थँक्यू. आता रेकॉर्डिंगचं पण हॅलो. मेसेज करायची ऑनलाईन होते. सांगितलं ना. होस्ट ऑलरेडी ऑनलाईन. इधर नहीं उधर दिसेल ना त्याच्यावर. हा, दिसतंय नाही. मुकेश अरविंद पाटील. हा, बोलो ना. नाही बाबा. हेलो, मुकेश अरविंद पाटिल. कृपया अपना परिचय दें. माफ करना, यहाँ लाइट जाने की वजह से 2 मिनट का ब्रेक आया. आवाज येणार नाही पण आ रही नहीं आवाज. एक मिनिट. हेलो मुकेश. ओके, 2 मिनिटं. हाँ. एक मी घाई करू नका, तुम्ही थांबा. 1-2 मिनिटात तर मुकेश. मुकेश 2 मिनट रुकिए. जायला नको पाहिलं होती, पण गेली का? आएगा आएगा. अनम्यूट कर, बोलो. हॅलो. मुकेश. मुकेश अरविंद पाटील. हाँ प्लीज. कृपया येथे थोडं लाईट गेली असल्यामुळे अनम्यूट करो. मुकेश अनम्यूट करो अपने आप को और परिचय दो. हेलो मुकेश, आवाज आ रही है? अनम्यूट करो अपने आप को. अनम्यूट करो. हाँ, अनम्यूट करो. उसको कर दो.
हॅलो हॅलो हाँ हाँ प्लीज मुकेश परिचय दो अपना. आवाज येतोय का माझा? हाँ येतोय ना? नितिन. माझं नाव मुकेश अरविंद पाटील, अरविंद जगन्नाथ पाटील माझे वडील आहे. माझं MS ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे. मी अंबरनाथ येथे जॉब करतो. ॲज अ QC एक्झिक्युटिव्ह म्हणून माझं तिथे पद आहे. आणि मला अपेक्षित म्हणून असे सुसंस्कृत आणि मला समजून येणारी अशी मुलगी हवी आहे. जॉब किंवा वगैरे अशी माझी अपेक्षा नाही आहे. हॅलो हाँ मुकेश आवाज आ रही है, कंटिन्यू करो. नाही, आवाज नाही आ रही है. हाँ अभी आई आवाज. मुकेश तुझा आवाज येतोय सगळ्यांना, तू बोलत राहा. हाँ बोलो बोलो. माझं नाव मुकेश अरविंद पाटील आहे. अरविंद जगन्नाथ पाटील माझ्या वडिलांचं नाव आहे. माझं MS ऑर्गॅनिक मध्ये शिक्षण झालेलं आहे आणि मी अंबरनाथला जॉब करतो. ॲज अ QC एक्झिक्युटिव्ह म्हणून माझी इथे पोस्ट आहे. आणि मला सुसंस्कृत आणि समजून घेणारी मुलगी हवी आहे. जॉब करायला असं माझी अपेक्षा नाही आहे. जर तिची इच्छा असेल तरी करू शकते जॉब. थँक्यू. ओके ठीक. थँक्यू मुकेश. ओके थँक्यू. सृष्टी पाटील. सृष्टी पाटील. हॅलो हॅलो सृष्टी पाटील. सृष्टी पाटील नाही का? हो अनम्यूट होत. हा नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हॅलो हाँ सृष्टी पाटिल. आवाज येतोय का माझा? हाँ आ रहा है, आवाज आ रहा है. हा असं आहे की सृष्टी थोडी बाहेर आहे, तर एक अर्ध्या तासात जॉईन होईल सर ती. ओके ओके चालेल चालेल ठीक ठीक ठीक. ओके निशिता राजा. काय निशिता राजा. निशिता राजेंद्र पाटिल. हेलो निशिता आवाज आ रही है? हाँ हाँ येतोय आवाज. एक मिनिट. कैमरा ऑन करो, आपका कैमरा ऑन करो. हाँ सब लोग अपना कैमरा ऑन रखिए प्लीज. हाँ निशिता ओके यस. हाय हाँ माझं नाव निशिता राजेंद्र पाटील आहे. माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र माधव पाटील आहे. माझं मूळ गाव पुनगाव आहे. सध्या मी अंबरनाथ मुंबईला राहते. माझं शिक्षण MTech स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे आणि मी सध्या ग्रॅज्युएट इंजिनिअरच्या पोस्टवर आहे ॲटकिन्स रिअलिस विक्रोळीमध्ये. माझं सॅलरी सध्या 7.25 LPA आहे. माझी एक्सपेक्टेशन पार्टनरकडून म्हणजे तो सुशिक्षित असला पाहिजे, थोडा अंडरस्टँडिंग असला पाहिजे आणि मुंबईत राहणारा पाहिजे सध्या तरी. हां आणि थोडा ओपन माइंडेड असला पाहिजे. आवाज येतोय? हो येतोय. थँक्यू. ओके थँक्यू. निखिल खुशाल चंद अंजने प्लीज आपका वीडियो ऑन करो, ऑडियो ऑन करो. नमस्कार. नहीं चल. हेलो निखिल. हेलो आवाज येतो सर? वीडियो ऑन करो. हॅलो सर व्हिडिओ ऑन केलेला आहे मी. यहाँ नहीं दिख रहा है कुछ किसी को. हाँ अभी आया आया. यस बोलो. हेलो अब दिख रहे हो?
कुछ नेटवर्क इशू है? हेलो हेलो, आवाज आ रही निखिल? हाँ, अभी आ रही है। हाँ, मेरी थोड़ा आवाज सबको आ नेटवर्क रही है? इशू लग रहा है आपका। कुछ आप थोड़ा इधर उधर हो अ, सकते हैं? हम वीडियो भी अभी ब्रेक आवाज हो आ रही है रही है। आपको सबको? हाँ, आ ही रही है, आवाज आ रही है। वीडियो अभी चालू है? यस यस, दिख रहा है। ओके. प्लीज कंटिन्यू. सो या सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव निखिल खुशालचंद अंजने आहे. वडिलांचं नाव खुशालचंद बाबूराव अंजने आहे. माझं मूळ गाव मांजरोद आहे, तालुका शिरपूर. मी सध्या म्हणजे माझं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. आणि सध्या मी प्रिन्सिपल इंजिनियर या पदावरती ऑरियन प्रो सोल्युशन्स या कंपनीमध्ये काम करत आहे. माझं वार्षिक पॅकेज 21 लाखाचं आहे. सध्या मी पनवेलमध्ये राहतो आहे. आणि जोडीदाराबद्दल अपेक्षा म्हटली तर मला सुशिक्षित, मनमिळावू आणि नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल तर तसं प्राधान्य राहील. थँक्यू. हाँ निखिल, ये कार्यक्रम किया है, हाँ. इस बारे में आपका कुछ कहना है? कार्यक्रम सगळ्यात जास्त आनंद मला त्याचा आहे की हा कार्यक्रम ऑनलाईन होत आहे, कारण ऑफलाईन कार्यक्रमाचे बरेच अडचणी असतात ते अटेंड करण्यासाठी. पण हा ऑनलाईन कार्यक्रम आहे त्याबद्दल पहिले तर मंडळाचे आभार मानतो मी ऑनलाईन केल्याबद्दल. कारण आम्हाला युवा पिढीला जर ऑनलाईन असेल तर जास्त सोपं पडतं ते अटेंड करणं किंवा त्याच्यामध्ये सहभाग घेणं. So, त्याबद्दल खूपच चांगली संकल्पना आहे ही ऑनलाईन केल्याबद्दल. ओके, थैंक यू. अच्छा, सबको एक बात बताना चाहता हूँ कि आप सब लोग, अगर तुमको हमारा पहला प्रयास है, सबसे पहले तो अगर कोई गलती हुई हो, कहीं कुछ आपका सजेशन हो, तो ये आप हमको बाद में दे सकते हैं. ओके. और या हाँ, और दूसरी बात ऐसी है कि दोपहर का भी एक सेशन है, आपको सबको उसकी सूचना दी गई है और लिंक भी भेजा गया है. तो आपको जिनसे स्पेशली मिलना है कि भाई हम किसी लड़के को लड़की से बात करना है या आपस में किसी से बात करना है, तो हम उनके लिए एक अलग से व्यवस्था करके देंगे. वो सिर्फ दोनों बात करेंगे और वो दोनों ही सुन सकेंगे. तो उसके लिए आप पहले हमको अपना नाम नंबर बताइए और किन से बात करना है वो. तो ये व्हाट्सअप कर सकते हैं हमको. भूषण के नंबर से जो व्हाट्सअप आपको गए हैं, वो व्हाट्सअप नंबर पर हमको प्लीज इन्फॉर्म कीजिए, तो हम वैसी व्यवस्था करेंगे आप सबके लिए. तो दोपहर के सेशन में वो प्रोग्राम रखा गया है. तब तक आप सब लोग अपना परिचय देंगे अप टू 1 o'clock, और 2 बजे से शाम के 7 बजे तक आपके लिए मीटिंग का कार्यक्रम रखा जाएगा. जिसकी भी इच्छा हो वो प्लीज हमको बताएं. ओके, चलिए, थैंक यू. थँक्यू. सचिन महाजन. आवाज येतोय सर? हाँ, आ रही आवाज आ रही है. हा जी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव सचिन भिका महाजन. माझ्या वडिलांचं नाव भिका राजाराम महाजन, राहणार हिवरखेडा बुद्रुक, तालुका जामनेर. माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे आणि आता मी सध्या ठाण्याला वर्किंग आहे. ICICI बँक कर्मचारी आहे. माझी पोस्ट टीम लीडर आहे आणि मी आता सध्या कल्याणला माझं स्वतःचं लास्ट इयरला घर घेतलं. तर माझे वडील पण माझ्या आई वडील सोबत माझ्यासोबत असतात इथे. आई हाऊस वाईफ आहे, वडील पण माझ्यासोबत असतात. आणि मला जोडीदाराकडून काही जास्त अपेक्षा नको आहे. मनमिळावू, जिच्या आई वडिलांनी तिचे संस्कार टाकले ती जपणारी असावी आणि आमच्या घराला घर पण देणारी असावी. थँक्यू. हेलो. हाँ, हो गया परिचय, हाँ हो सर. गया आपका? और कुछ बोलना है? यस सर. बोलिए. नहीं बस बाकी कुछ और बोलना है आपको? नहीं, बाकी बस ठीक है सर. ओके, चलिए, थैंक यू. थैंक यू. हाँ हाँ. आप सबसे एक रिक्वेस्ट है, आप जब भी अपना परिचय देंगे तो थोड़ा शांति से, धीरे और पॉज करके दीजिए. कंटिन्यू बोलने में बात शायद समझ में नहीं आए सबको, कुछ लोग समझ सकते हैं. तो ओके, ठीक. आ, गौरव पाटिल, प्लीज. 18. हाँ, नमस्कार. गौरव. आवाज यस, येतोय माझा?
हाँ आ रही. सर्वप्रथम तर नाशिक मंडळींना माझ्या सगळ्यांना नमस्कार. हा कार्यक्रम घेतल्याबद्दल. माझं नाव गौरव सुरेश पाटील, राहणार ऐनपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. हल्ली मुक्काम वापी गुजरातला असतो मी. माझं शिक्षण MSc झालेलं आहे आणि मी सध्या आता SS केलकर ग्रुप केवा फ्रेग्रन्समध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन मध्ये काम करतोय. माझी अपेक्षा मुलीबद्दल तर काही नाही, घर सांभाळणारे असावी. जॉब जर तिला करायचा असेल तर त्याबद्दल काही हे नाही, आणि मन मिळावं असावी. आणि कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर जसं आपलं नाशिक स्नेह मंडळ आहे, तसंच आम्ही वापीला सुद्धा इथं रेवा गुजर समाज मंडळ चालवतो आणि असेच समाजासाठी काही ना काही कार्यक्रम घेत असतो. धन्यवाद. ओके, थँक्यू गौरव. प्रीतम पाटील. हॅलो. प्रीतम पाटील प्लीज. हा हॅलो, आवाज येतोय? हा ओके. नाशिक मंडळाचे सर्वप्रथम आभार हा कार्यक्रम ऑनलाईन राबवल्याबद्दल. माझे नाव प्रीतम अशोक पाटील, वडिलांचे नाव अशोक दामू पाटील. मी सध्या राहतो औरंगाबादमध्ये आणि क्लोअर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई इथं जॉब करतो मी. आणि माझ्या वडिलांचं नाव अशोक दामू पाटील, आईचं नाव कल्पना अशोक पाटील. जोडीदाराकडून माझी अपेक्षा आहे की सुसंस्कृत असावी, मनमिळावू असावी. आणि हा कार्यक्रम तुम्ही छान राबवला त्याबद्दल धन्यवाद. हाँ प्रीतम, और आगे कुछ बोलना है? नहीं नहीं. ओके चलिए, थैंक यू. ओके. हाँ, सुदर्शन चौधरी प्लीज अपना परिचय दें. हाँ सुदर्शन, आवाज आ रही है? सुदर्शन, आपकी आवाज नहीं आ रही. हेलो सुदर्शन, हमारी आवाज आ रही है? तुम्हारा माइक ऑफ है. हाँ, आवाज येतोय सगळ्यांना? हाँ अब आ रहा है. ओके. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. माझं हॅलो हॅलो हाँ सुदर्शन, आवाज आ रही है, बोलो चलो. हाँ हाँ, माझं नाव सुदर्शन किशोर चौधरी, वडिलांचं नाव किशोर नामदेव चौधरी. वडील गावाकडे माझ्या मूळ गावी बोरखेडे येथे राहतात. ते सध्या आई आणि वडील दोन्ही शेती करतात. माझं शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय. मी आता सध्या फोर्स मोटर आकुर्डी येथे ॲज अ सुपरवायझर पोस्ट म्हणून कामाला आहे. माझी कंपनी आकुर्डी खंडोबा मंदिर इथं आहे. आणि माझं मंथली इन्कम म्हटलं तर 35,000 एवढा आहे. आणि माझी जोडीदाराविषयी तर काही अपेक्षा नाही आहे, फक्त सुसंस्कृत अनुरूप आणि माझ्या आई वडिलांना समजून घेणारी अशी मला पाहिजे. आणि कार्यक्रमाबद्दल म्हणायचं म्हटलं तर मला एक अतिशय असा आनंद होतोय, कारण की जे बाकी ठिकाणी जे कार्यक्रम होते तो ऑफलाईन होतो आणि प्रत्येक व्यक्तीची अशी अपेक्षा म्हणजे स्पीच डेअरिंग किंवा स्टेजवर जाण्याची हिंमत अशी आजूबाजूला होत नाही सध्या कोणाची. पण आता ऑनलाईन झाल्यामुळे एक चान्स भेटलाय सगळ्यांना की आपण प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्ष असं बोलू शकतो. आणि हे सगळे जे युवक युवती आहे ते त्यांना आपण बोलू शकतो किंवा बघू शकतो. असा एक कार्यक्रम उत्तम असा राबवलाय, त्याबद्दल नाशिक मंडळाचा आम्ही धन्यवाद करतो. नमस्कार, थँक्यू. ओके, थैंक यू. थैंक यू. हाँ मानसी सुनील पाटिल प्लीज अपना परिचय दें. हॅलो. हाँ मानसी बोलो, आवाज आ रही है. गुड मॉर्निंग. माझं नाव मानसी सुनील पाटील आहे. माझ्या वडिलांचं नाव सुनील बळीराम पाटील आहे आणि माझ्या आईचं नाव सुचिता पाटील आहे. माझे वडील एक्सपायर झाले 3 वर्ष अगोदर. सध्या मी कल्याणात राहते माझ्या मावशी बरोबर, फक्त जॉबसाठी. माझा जॉब ठाण्याला आहे. मी BE सिव्हिल इंजिनियर केलंय आणि सध्या माझा जो जॉबचा पोस्ट आहे तो ॲज अन इंटिरियर डिझायनर आहे. माझं जे वार्षिक पॅकेज आहे तो 6 लाख पर ॲनम आहे. माझे आई आणि माझा लहान भाऊ वापीमध्ये राहतात, गुजरातमध्ये.
आणि काही असे फारशा अपेक्षा नाहीयेत, बट समजूतदार मुलगा पाहिजे, थोडा शिकलेला असेल जास्त तर बेटर आहे. थँक्यू. मानसी, मूल गांव रहा है तुम्हारा बोलने का? निंबोल रावेर. अच्छा, ठीक ठीक, ओके, थैंक यू। और कुछ बोलना है नाही. कार्यक्रम के बारे में? कुछ बोलना चाहती हो? हो, खूप चांगला कार्यक्रम आहे. कुछ सजेशन हो तो दे सकती है। सब लोगों से रिक्वेस्ट है कि कोई सजेशन होंगे तो दे सकते हैं। याचं काय होईल, जेव्हा पुढचे युवक युवती येतील त्यांना फायदा होईल आपण जर सजेशन दिलं तर. आता आपल्या कल्पना आपलं पहिलं वर्ष आहे नाशिक गुजर मंडळाचं. याच्यात जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी सहभाग घ्यावा आणि ते जे कुठं असतील, मुलं परदेशात असतील, कुठेही असतील, घरी असतील, ते त्या संदर्भात आपण आपल्या सूचना द्याव्या. हे ऑनलाईन जे स्टार्ट केलंय ते बरं, म्हणजे खूप बेटर आहे, बिकॉज ऑफलाईन जास्त बुक्स मध्ये वगैरे ते कनेक्टिव्हिटी भेटत नाही एवढी. ऑनलाईन केले तर जास्त लोक कनेक्ट करू शकतात ह्याच्यामध्ये, इव्हन जरी वेगळ्या वेगळ्या सिटीज मध्ये किंवा कंट्रीमध्ये जरी असेल, सो ते बेटर पडतं बिकॉज ऑनलाईन आहे. चला, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, बाय. धन्यवाद मानसी. बोलो. हाँ? सचिन महाजन. सचिन तर झालं ना? माझं झालं ना सर, मी दिलं हो होतं. हो, झालं. हा, जयेश पाटील. नमस्कार, आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार, माझे नाव जयेश अविनाश पाटील आहे. माझे मूळ गाव तारखेडा बुद्रुक आहे. वडिलांचे नाव डॉक्टर अविनाश विष्णू पाटील. त्यांच्या पाचोरा येथे क्लिनिक आहे. आता आम्ही हल्ली पाचोरा येथे राहतो. माझे शिक्षण बॅचलर ऑफ आर्किटेक्चर झालेले आहे. माझे आता स्वतःचे स्टुडिओ स्वरूप म्हणून आर्किटेक्चर डिझाईनचे ऑफिस आहे नाशिक आणि पाचोरा येथे. माझे वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे. जोडीदाराकडून अपेक्षा म्हणजे ती मन मिळव आणि कोणत्याही शाखेत पदवीधर चालेल. आणखी काही सांगायचं का जयेश? पहिले तर मी नाशिक गुजर मंडळाचे धन्यवाद करतो की त्यांनी ऑनलाईन केल्याबद्दल. ऑनलाईन असे आहे की आपण कोणत्याही एरियामधनं कनेक्ट करू शकतो आणि तेव्हा पण आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. अभी Thank you. सेजल लो नहीं, ये सेजल नहीं, उसको बाद में लो. हाँ, योगेश महाजन का. योगेश नहीं, उसको लेना. योगेश सुभाष महाजन. हो सर. हॅलो, मी योगेश सुभाष महाजन. माझ्या वडिलांचं नाव सुभाष गोविंदा महाजन. माझं मूळ गाव उतराण आहे. मी सध्या नाशिक ओझर येथे राहतो. माझा व्यवसाय आहे माऊली मोटर्स कार मॉल. मला व्यवस्थित वडील नाहीये, आई आणि मीच आहे. व्यवस्थित घरगुती सांभाळून घेणारी मुलगी अपेक्षित आहे. सर्व काही व्यवस्थित. इथं स्थायिक ओझर मध्येच आता आहे नाशिक मध्ये. तुमचं इन्कम वगैरे हा सांगितलं का? कार्यक्रम खूप छान आहे. इन्कम वार्षिक माझं 10 ते 15 लाखाच्या दरम्यान आहे. कार्यक्रमाविषयी? कार्यक्रम खूप छान आहे की ऑनलाईन डायरेक्ट सजेशन आपलं कॉन्टॅक्ट होतंय किंवा बुक्स पेक्षा तर खूप व्यवस्थित कार्यक्रम आहे. बघू. धन्यवाद. धन्यवाद. भूषण पाटील. हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतो. फर्स्ट ऑफ ऑल, हेल्लो टू एव्हरीवन. मला असं म्हणायचं की हा एक जी तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही तुम्हाला ऑनलाईन रिप्रेझेंट करू शकतो, की स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो आम्ही. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आम्ही आमच्या धकाधकीच्या जीवनातून आम्ही वेळ काढून तिकडं प्रोग्राम अटेंड करू नाही शकत. तो एक त्यामुळे आमचं कुठेतरी आम्ही इझिली सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतोय. हे एक वेल अपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी. सो मी माझ्या परिचयाकडे वळतो की माझं नाव भूषण दामोदर पाटील. मी शहादा
जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी आहे आणि मी सध्या MKCL नवी मुंबई इथे ॲज अ UI UX डिझायनर म्हणून वर्क करतो. तर माझं वडिलांचं नाव दामोदर काशीनाथ पाटील, आई रेखाबेन दामोदर पाटील. घरी दुधाचा व्यवसाय आहे. तर आई आणि वडील हे दोघं मिळून हे करत असतात. तर जोडीदाराकडून अपेक्षा म्हणून ती की एवढे काही हे नाही की शेकसू संस्कृत मन मिळव आणि शिक्षित हवी. आणि असं सांगायचं झालं की समोरच्या जोडीदाराला लाईक ती तिचं करिअर निवडू शकेल. तिला व्हॉट एव्हर शी कॅन डू ती करू शकते. दॅट्स इट. अनुश्री हो गया ना, नाम तो बोलो ना उधर। मानसी महाजन हो गया क्या नाव? हो, मानसी नरेंद्र महाजन, देखो ना है क्या मानसी? नंबर दिले 10 नंबर 3 नंबर आणि व्हिडिओ हाँ नहीं क्या? मानसी महाजन आपला व्हिडिओ ऑन करू शकता. मानसी महाजन आपला व्हिडिओ ऑडियो ऑन करना पड़ेगा. नेक्स्ट कोण आहे इथं? प्रणाली महाजन, प्रणाली चौधरी, प्रणाली आली. प्रणाली नमस्ते सर. नमस्कार. माझं नाव प्रणाली मनोज चौधरी आहे. माझ्या वडिलांचं नाव मनोज ओंकार चौधरी आहे. आम्ही खेडीचे राहणार आहेत, पण आता आम्ही सध्या स्थायिक संभाजीनगरला आहे. मी शिक्षण केलंय, पहिले BCom केलंय, नंतर MBA केलंय. आता मी CA आहे. फक्त माझे जो लास्ट ग्रुप असतो फायनान्सचा त्याच्यातले 2 सब्जेक्ट्स राहिलेले आहेत. त्याच्यानंतर जोडीदाराविषयी अपेक्षा पाहिजे तर मला वेल एज्युकेटेड पाहिजे, समजून घेणारा पाहिजे मेन म्हणजे. परत आपल्यासोबत जसं मॅच होतं, जसं यजुर्वेद सरांनी सांगितलं 50-50 पाहिजे सगळ्या गोष्टी. जेव्हा बॅलन्स 50-50 होऊन येतं तेव्हा ते कंपॅनियनशिप असतं जे पुढे जातं. मला आई आहे, आई माझी गृहिणी आहे. एक भाऊ आहे लहान, जो मुंबईला असतो. वडिलांचा माझा बिझनेस आहे प्रिंटिंग अँड पॅकेजिंगचा. मी इथे पुण्यात राहते, पुण्याला जॉब करते. MVSK असोसिएट्स म्हणून आहेत, तिथे जॉब करते. मला 6.5चं पॅकेज आहे. आणि सर समजा मुलाविषयी अपेक्षा माझ्या एवढ्याच आहे की एज्युकेटेड पाहिजे, चांगला पाहिजे, समजून घेणारा पाहिजे. आणि जर हे ऍप्स आहे, आता नवीन आपण उपक्रम राबवलेला आहे, याच्याविषयी एक अजून सजेशन मी देऊ शकते सर, की आता हे झूम मीटिंग सुरू आहे. ओके, तर झूम मीटिंग करता करता आता जसं शादी.com वगैरे करता ज्यांनी ऍप्स बनवले, आपण ते ऍप्स बनवून त्याच्यामधून आपण सिलेक्शन करू शकतो. म्हणजे ज्यांना बोलायला अनकम्फर्टेबल होतात तर ते तुम्ही त्यांच्याशी नीट जॉईन करून ऍप सारखं तुम्ही बोलू शकता. ही एक गोष्ट आपण नेक्स्ट टाइम ही करू शकतो. म्हणजे जी आमच्या नंतरची जी पिढी येईल तर ती त्याचा फायदा उचलू शकते. आणि आता ही नाशिककरांनी नवीन सुरुवात केली आहे त्याच्यासाठी तर खूप आनंद होतोय. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मानसी. सर चंचल प्रणाली. पाटील, चंचल पाटील 16. हॅलो, हा आवाज येतो? हा, बोल चंचल. नमस्कार मामा आधी तर, हा आणि बाकी सर्वांना पण. माझं नाव चंचल विलास पाटील आहे. मी जन्मापासूनच नवी मुंबईत राहिलेली आहे. तर गावी येणं जाणं थोडं कमी असतं, पण जात राहतो आम्ही. आणि आमचं मूळ गाव तसं बघितलं तर पिंपळगाव आहे. आणि मी शिक्षण म्हणजे BSc IT केलंय आणि त्याच्यानंतर 4 वर्ष LNT मध्ये जॉब केला. आणि मग मला असं वाटलं की नाही, आता आपण काहीतरी नवीन शिकायला हवं. जर पुढे ग्रो होत राहायचंय तर काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. म्हणून मग मी डिप्लोमा इन डेटा सायन्स केला. आणि मागच्या 1 वर्ष झाले आता मी असोसिएट डेटा सायंटिस्ट म्हणून संख्या अनालिटिक्स मध्ये जॉब करते. आणि ते झालं माझ्या शिक्षणाबद्दल आणि नोकरीबद्दल. माझं आता करंट पॅकेज जे आहे ते 8 लाखाचं आहे. आणि
मला अपेक्षा म्हणजे मुलापासून अशीच असेल की कम्पॅटेबिलिटी वगैरे जे आपण सगळं बोलतो ते तर हवंच आहे, पण ते जोपर्यंत मुलाशी बोलणार नाही ते समजणार नाही की मिळतंय की नाही मिळत आहे, आवडीनिवडी कशा आहेत, काय नाहीये. तर ते कळेलच बोलता बोलता. कधी आपण कधी विचार पण नाही करत की आपल्याला कसा मुलगा आवडेल, आणि कधी कोणी आवडून जातं. तर म्हणून ऑप्शन्स ओपन ठेवायचे, लोकांशी बोलायचंय, कळेल कसं कोण आवडतंय. आणि फायनान्शियली स्टेबल असायला हवं. आणखी इंडियात असल्यास उत्तम होईल, कारण मी पण आधीपासून इथेच आहे आणि वडिलांसोबत आईसोबत इथे मुंबईतच राहते मी आता पण. बाकी गोल्स वगैरे जर विचार केला तर मला अजून डेटा सायन्स म्हणजे आता असोसिएट डेटा सायंटिस्ट आहे, पुढे जाऊन डेटा सायंटिस्ट बनायचं आहे. आणि मला फिरायला खूप आवडतं, तर फिरायला जायला मिळायला हवं. आणखीन आर्ट आणि क्राफ्ट मला खूप आवडतं. तुम्ही बघत असाल तर मागे पण माझी पूर्ण भिंत भरलेली आहे. तर जे पण आहे फ्युचरमध्ये हाच प्लॅन असणार आहे की जो पण माझा साथीदार असेल त्याच्यासोबत पण या आवडीनिवडी मी शेअर करून आम्ही दोघं एकमेकांना काय बोलतात कॉम्प्लिमेंट करू शकू आणि ग्रो करू शकू. तर थँक्यू, तो माझा परिचय आहे. आणि नाशिक मंडळाचे खूप खूप आभार आणि अभिनंदन की त्यांनी हे सगळं ऑनलाईन आणलंय. व्हर्च्युअली आम्ही लोकांशी बोलू शकतोय आणि म्हणजे जे पॉसिबल होत नाही आता, जसं मी बोलली गावी जाणं पण कधीतरी होतं, पण या निमित्ताने ऍटलिस्ट ऑनलाईन असून लोकांशी बोलू शकतोय आम्ही. सो खूप खूप अभिनंदन. चला धन्यवाद चंचल. थँक्यू. चल चल बोलो ना. हा सचिन झालंय. राहुल सदाशिव महाजन. पच्चीस 23 राहुल राहुल वीडियो ऑन करो. हेलो राहुल वीडियो ऑन करो, ऑडियो ऑन करो. है ऑनलाइन? है ना अभी तक दिखा ना. हेलो राहुल ओके राहुल ओके प्लीज कंटिन्यू. आवाज आ रही है. हॅलो, आवाज येतोय का? हाँ आ रही है, आवाज आ रही है. सगळ्यात आधी तर सगळ्यांना नमस्कार. नाशिकचे सगळे मंडळाचे मेंबर्स वगैरे. आणि मी तर नाशिकलाच राहतो त्याच्यामुळे ओळख आपली आधीपासून पण आहे खूप चांगली. तर सगळ्यात आधी तर माझं पूर्ण नाव सांगतो मी. राहुल सदाशिव पाटील. वडिलांचं नाव आहे सदाशिव देवीदास पाटील. माझं मूळ गाव आहे चोपडा सुंचाळे, तालुका जळगाव. ओके, 2 मिनिट. राहुल कंटिन्यू करतो. हाँ राहुल हो कंटिन्यू मी करो. हो सध्या मी नवी मुंबईमध्ये जॉब करतोय, नवी मुंबई जुईनगरला. तिथे मी सिनियर टेस्ट अनालिस्ट म्हणून काम करतोय. आणि तिथे क्वालिटी क्यूएस कंपनी तिथे माझं इयरली पॅकेज आहे 6.5 लाख. तर मी म्हणजे माझ्याकडे खूप अपेक्षा पण नाहीये. आई वडील तर माझे जॉबच करत होते आधी पण. मम्मी आता हाऊसवाईफ आहे. आणि वडील माझे जनलक्ष्मी बँकेत होते आधी, ते आता रिटायर्ड आहे. तर तेही असतात. म्हणजे आमचं पोस्टाचं LICचं पण काम चालतं बऱ्यापैकी. आणि म्हणजे साईड बिझनेस वगैरे नाही म्हणता येणार, पण असं हे चालू असतं. आणि त्यानंतर मग मला आता मुलीकडनं काय अपेक्षा आहेत, अपेक्षांपेक्षा मुलीला काय हवंय आमच्याकडनं हे गरजेचं असतं. कारण मुलगी कशी आहे, आता मुलीला एखादा जॉब आवडतो, घरात काम करायला नाही आवडत, तर आम्ही जॉब ओरिएंटेड असेल तरी चालेल, करिअर ओरिएंटेड असेल तरी चालेल. तिला काही तिच्या म्हणजे हॉबीज असतील त्या आपण तिला सपोर्ट करू त्यासाठी. तर बऱ्यापैकी आम्ही हे सगळं करणार आहे. आणि त्यासाठी मी तर रेडीच आहे. पण अजून काही त्यांच्या अपेक्षा असतील तर त्यांच्याकडनं कळणं गरजेचं आहे खूप. कारण हे कसं असतं, आपण जर भेटलोच नाही डायरेक्टली तर भेट झाली, आणि हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं असतं. आणि राहुल हा बोला सर. बोलिए बोलिए. हा, तर नवी मुंबईला जॉब करतो आणि ऐरोलीला राहतो मी. नाशिकला माझं घर आहे, आई वडील नाशिकला असतात. लहान भाऊ माझा येस बँकेत डेप्युटी मॅनेजर आहे. मी ऍज पर सिनियर टेस्ट अनालिस्ट म्हणून मी IDFC बँकेतच आहे. क्वालिटी क्यूएस कंपनीकडनं आम्ही तिथे वर्किंग करत असतो.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आधी नाशिक मंडळाचे खूप आभार, कारण त्यांनी हा खूप मस्त प्लॅटफॉर्म उभा केलाय, जो नाशिकसाठी पण चांगला आहे, बाहेरच्या मुलांसाठी चांगला आहे, की कनेक्ट होता येते आम्हाला आता बऱ्यापैकी. आणि बऱ्याचशा मी मंडळींना ओळखतो, पण माझे वडील चांगले ओळखतात माझ्यापेक्षा जास्त. तर सूर्यवंशी सर वगैरे, अशोक सर, बऱ्यापैकी सगळे ओळखतात. हो चलो चालेल चलो ना. चालेल. हो धन्यवाद राहुल. सगळ्यांचे आभार. हो खूप खूप आभार. हाँ, नेक्स्ट डॉक्टर अनंत अनिल महाजन. हाँ, हेलो डॉक्टर अनंत अनिल महाजन है ऑनलाइन. आनंद महाजन, आपला व्हिडिओ चालू करा. हाँ, वीडियो चालू करो. शो होतोय आता. हाय, माझं नाव डॉक्टर अनंत अनिल महाजन. माझ्या वडिलांचं नाव अनिल काशीनाथ महाजन. मूळ गाव आमचं उत्राण, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव हे आहे. सध्या मी ठाण्यामध्ये राहतो. ठाण्यामध्ये मी ॲज अ सिनियर प्रोडक्ट मॅनेजर म्हणून इथं नोकरीला आहे, जॉबला. अलिव्हिरा ॲनिमल हेल्थ म्हणून एक फार्मा कंपनी त्यामध्ये. जोडीदाराकडनं अपेक्षा आहे की शिक्षित, अंडरस्टँडिंग अँड सपोर्टिव्ह असली तर चालेल. अँड जॉब वगैरे असेल तर प्रिफरन्स माझा आहे. आणि कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर कार्यक्रम तुम्ही खूप उत्तम पद्धतीने सध्या केलेलं आहे. ऑनलाईन हे सगळं होणं खूप गरजेचं होतं आजच्या काळानुसार, आणि ते होत आहे. त्याच्यामुळं थँक्यू मी बोलतो आपल्या गुजर समाजाच्या मंडळाला नाशिकच्या. That's all. हेलो, मला आवाज नाही येत. धन्यवाद डॉक्टर आनंद. नेक्स्ट कैंडिडेट. हेलो नेक्स्ट रितिका संजय चौधरी. रितिका संजय चौधरी नहीं. चलो नेक्स्ट प्रणाली मनोज चौधरी. हो गए. तेजल सूरज चौधरी. तेजल सूरज चौधरी चौधरी नहीं है. अपूर्वा विजय चौधरी. हाँ, अपूर्वा विजय चौधरी है ऑनलाइन. नहीं है. हेलो. हाँ, कौन अपूर्वा? मैं राखी हूँ. हाँ, तो मैं अपना इंट्रोडक्शन दे देती हूँ. ठीक ठीक. तो मेरा नाम राखी महाजन है. राखी, एक एक मिनट, एक वीडियो चालू कर सकते हैं आप? वीडियो चालू करो. एक्चुअली मेरा थोड़ा सा नेटवर्क इशू चल रहा है, तो मैं ऐसे ही इंट्रोडक्शन दे दूँ क्या? नेटवर्क में आ जाओ. एक्चुअली मेरा लाइट चली गई है और वाईफाई नहीं है, तो मोबाइल तो डाटा से ठीक कनेक्टेड हूँ और इतना ठीक अच्छे है, से वो हो नहीं रहा है. कोई बात नहीं, हम लोग बाद में बात कर सकते हैं. अभी जो ऑनलाइन है वीडियो जिनका चालू है उनका इंट्रोडक्शन लेते हैं. एक्चुअली मैं दे देती हूँ बिकॉज मेरा बैटरी लो है फिर. ओके ओके, कोई बात नहीं, चलो दे दो. तो मेरा नाम राखी महाजन है और मेरे पापा का नाम सुनील भागवत महाजन है. मम्मी का नाम अलका महाजन है. मेरे पापा फार्मिंग करते हैं, बुरहानपुर से है हम लोग, और मम्मी हाउसवाइफ है. और हमारा मूल गांव मोरगांव रावेर है. और मैंने बी इंजीनियरिंग किया है कंप्यूटर साइंस से. एंड मैं अभी पुणे में जॉब करती हूँ. सो मैं पीटीसी सॉफ्टवेयर में सीनियर सॉफ्टवेयर डेवलपर हूँ. और मेरा पैकेज है 16.5 LPA. तो उसके अलावा मुझे एक्सपेक्टेशंस बस इतनी ही है कि लड़का करियर ओरिएंटेड होना चाहिए और वेल एजुकेटेड, और बाकी सारी चीज़ें मेरे लिए सेकेंडरी है. और मुझे इस प्रोग्राम के लिए ये बताना था कि थैंक यू ऐसा प्लेटफॉर्म प्रेजेंट करने के लिए हम लोगों को, जहाँ पे हम एक दूसरे से इस तरीके से इंटरेक्ट कर सकते हैं. ओके, हो गया. हाँ. ओके, थैंक यू. अपूर्वा विजय चौधरी. नेक्स्ट अपूर्वा विजय चौधरी. चलो नहीं. साइली रामदास महाजन. नहीं नहीं है. उसके बाद नहीं. मानसी नरेंद्र महाजन. मानसी नरेंद्र महाजन.
मानसी महाजन 10 नंबर है। हेलो मानसी महाजन, आवाज आ रही है? ऑडियो वीडियो चालू करो प्लीज। मानसी नरेंद्र महाजन, चल नहीं है। मानसी नहीं है। हम्म। श्वेता अनिल पाटिल, हेलो श्वेता अनिल पाटिल, नहीं। हाँ, Hello, sir. Actually, it is Sejal Anil Patil. ओके, सेजल अनिल पाटिल। ठीक ठीक। Right. Thank you. सेजल आपका व्हिडिओ कनेक्ट कर. Right. Hello, good morning. थँक यू तुम्ही हा प्लॅटफॉर्म अरेंज केल्याबद्दल आम्हाला खूप संधी दिली आहे आणि तुमचे खूप आभार. सो माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं पूर्ण नाव सेजल अनिल पाटील आहे. आम्ही पुण्यातच राहतो. पिंपरी चिंचवड येथे आमचं घर आहे. आधीपासूनच आजोबा इथे शिफ्ट झाले, मग पप्पा. तो आमचा पूर्ण व्यवसाय बिझनेस पप्पांचा इथेच आहे पूर्णपणे. मी एका जॉईंट फॅमिली मधून येते जिथे माझे काका काकू त्यांचे मुलं आणि आम्ही सगळे मिळून राहतो. माझ्या एज्युकेशन बद्दल सांगायचं झालं तर मी कॉमर्स साईडनी आहे. कॉमर्स नंतर बीबीए आणि आता एमबीए परस्यू करतेय इन ऑपरेशन अँड सिस्टम मॅनेजमेंट. मी खूपच करिअर आणि गोल ओरिएंटेड आहे. मला माझे ध्येय जपायला खूप आवडतं आणि आमचा स्वतःचा स्टार्टअप आहे, बिझनेस आहे माझा. मी मार्केटिंग एजन्सी रन करते जिथे मी ब्रँडिंग आणि स्टार्टअप्सला त्यांच्या मार्केटिंग आणि परफॉर्मन्स बद्दल हेल्प करते. प्लस माझे पप्पा जे आहेत, माझे वडील, त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. त्यांचा फॅब्रिकेशनच्या फॅक्टरीज आहेत. आणि त्यांचा आमचा म्हणजे आम्ही दोघं मिळून एक स्टार्टअप करतो. त्यांचा आहे, मी त्यांना सपोर्ट करते. इट इज अ प्रॉपर इंडियन सर्टिफाईड स्टार्टअप इन सिव्हिल रिनोव्हेशन अँड इंटिरियर. सो मला एवढ्याच अपेक्षा आहेत की एज गॅप जास्त नसावा, समजूतदार असावा आणि काळासोबत बदलणारा पार्टनर असावा. सो जोडीदार किंवा पार्टनर आपण ज्यांना म्हणतो, तर अशाच व्यक्ती मला आवडेल किंवा अशाच व्यक्तीला मी प्रेफरन्स देईल. पुण्यात असेल तर बेस्ट असेल, कारण की आम्ही इथेच राहतो. आमचं मूळ गाव पुणे आहे. माझं प्रॉपर बिझनेस वगैरे सगळं सेटल इथे आहे. सो पुणे माझं जास्त प्रेफरन्स राहील. एज्युकेटेड पाहिजे आणि हा सपोर्टिव्ह पार्टनर तर प्रत्येकालाच हवा असतो. सो मलाही तसंच पार्टनर हवा आहे. थँक्यू. सेजल, आपका मूल गांव नहीं बताया आपने. सर हम बेसिकली पिंपळगाववरून माझे आजी आजोबा किंवा पप्पांचं जे गाव आहे किंवा माझ्या आईचं जे गाव आहे ते पिंपळगाव हरेश्वर आहे. ओके, जळगाव येथे, पण आम्ही इथेच आहोत. म्हणजे आम्ही ठीक, बेसिकली पुण्यातच राहतो. कधीतरी गावाला येणं जाणं होत असतं. कोई बात नहीं, कोई बात नहीं. ठीक, चलिए, थैंक यू. थँक्यू. श्वेता अनिल पाटिल, श्वेता अनिल पाटिल, श्वेता अनिल पाटिल नहीं, ठीक है. ऑनलाइन हिमांशु राव, हाँ, हिमांशु का नाम हाँ, हिमांशु चौधरी. हेलो हिमांशु चौधरी, आवाज आ रही है? ऑडियो वीडियो ऑन करो दोनों. हिमांशु. हाँ हॅलो सर, हाँ, नमस्कार. नमस्कार. मी माफी मागतो, मुलाला जरा इमर्जन्सी आली तर हॉस्पिटलला गेलाय तो. ओके, चलो कोई बात नहीं. हा, तर मी त्याचा वडील बोलतोय. ओके, उसका 5-0 हो गया था ना, तो मी पुण्याला हडपसरला राहतो. आमचं मूळ गाव चुंचाडे आहे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आणि मी आयुर्वेद कॉलेजमध्ये सर्व्हिसला आहे. मुलगा त्याला वेळ मिळणार नाही मेडिकल का चौधरी साहेब? नाही, तो पुण्यात गेलाय आता. असं इमर्जन्सी आली, जरा आयसीयूच मेडिकल आहे त्याचं, कमिशनवर घेतलेलं आहे ते तिघ मित्रांनी मिळून. तर तो तिकडे पुण्यात गेलेला आहे आता. बरं.
आम्ही मंडळाच्या त्याच्यामुळे वतीने माफी मागतो. म्हटलं तुमचं पाईप 0 झालं, ते चुकीने झालं, ते हा पाईप 5 लाख आहे ते. हा आम्ही तुम्हाला पाठवतो PDF. ओके ओके, थँक्यू सर. चला तुमचं आहे. मग ओके चालेल. त्याच्याशी आपण जर दुपारी मीटिंग असेल तर त्याच्याशी बोलू शकू. बरं चालेल, मी तर आला कदाचित घरी तर मी हो मग हो, तसं तर त्याला त्याला घ्या. कॉल हा, करायला चालेल लावतो. चालेल. ओके. थँक्यू. हा हा. हॅलो, कुमारी कांचन हरी पाटील. हॅलो. हा ऐकू येते? कांचन. हा हा हॅलो. हाय एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना. मी हा कांचन हरी पाटील. माझ्या वडिलांचं नाव हरी ओंकार पाटील. आमचं मूळ गाव पिंपळगाव. पण आय एम बॉर्न अँड रेस्ड इन मुंबई. तर माझं शिक्षण सगळं इथेच झालंय मुंबईत. शिक्षण माझं मी BE इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये केलं आणि त्यानंतर TCS मध्ये मी 2 वर्ष IT मध्ये जॉब केला. आधीपासून मला आर्ट्स अँड डिझाईनची आवड होती, म्हणून मी मास्टर्स परस्यू केलं ग्राफिक डिझाईन मध्ये फ्रॉम MIT ID पुणे. त्याहूनच मी आता ॲज अ क्रिएटिव्ह अॅनालिस्ट डिझायनर काम करते अर्न्स्ट अँड यंग या कंपनीमध्ये. पुण्यात आहे ते. माझी फॅमिली मुंबईमध्ये असते. मला एक मोठा भाऊ आहे, 4 वर्ष मोठा. माझी आई टीचर आहे आणि माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते, रिटायर झाले. ही वॉज वर्किंग इन बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. 1 वर्ष झालं आम्ही आता नवी मुंबई शिफ्ट झालोय. माझं एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द पार्टनर इज, मी आधीपासूनच अशी फ्रेंडली लिबरल फॅमिलीमध्ये रेज झाली आहे. तर तेच आहे की सपोर्टिव्ह लिबरल फॅमिली असेल, इवन द पार्टनर, आणि वेल एज्युकेटेड, चांगला जॉब असणारा, ही अपेक्षा. बस. थँक्यू. तुम्ही कार्यक्रमाविषयी. हॅलो. कार्यक्रमाविषयी तर खूपच चांगला कार्यक्रम हा हे केलाय तुम्ही, बिकॉज आमच्यासारख्या लोकांना जे वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये कंट्रीजमध्ये आहे, आम्हाला चान्स नाही मिळत अशा आमच्या समाजातल्या लोकांशी बोलायला, भेटायला. आता ह्यामुळे ऍटलीस्ट आम्ही डिरेक्टली कोण आहे युवक युवती यांच्याशी बोलू शकतो. विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स आम्ही जाणून घेऊ शकतो त्यांना बिफोर टेकिंग अ बिग डिसिजन. तर खूप चांगलं. थँक्यू सो मच फॉर अरेंजिंग दिस. चला धन्यवाद. कांचन. डॉक्टर राधिका मिलन पाटील. राधिका मिलिंद पाटील. डॉक्टर राधिका मिलिंद पाटील नाही आहे. रश्मी सुनील पाटील. हॅलो, रश्मी सुनील पाटील. हा, ती रश्मी महाजन आहे का? नहीं, ती अलग है. आता ये बच्चे लेंगे. हिमांशु झाला है. अक्षय बळीराम चौधरी. अक्षय बळीराम चौधरी. अक्षय महाजन आहे, तो वेगळा आहे. अक्षय राजेंद्र तो वेगळा आहे. हा हा, अक्षय राजेंद्र महाजन. अक्षय राजेंद्र महाजन. धन्यवाद. हॅलो. हा बोला. दिसतोय सर्वांना? हा, दिसतोय मी दिसतोय. विजिबल आहे का? हा, मी दिसतोय का सर्वांना? हो हो, दिसतोय दिसतोय व्यवस्थित. अक्षय. ओके. नाशिक मंडळांना माझ्याकडून सर्वांना नमस्कार. माझं नाव अक्षय राजेंद्र महाजन. माझ्या वडिलांचे नाव राजेंद्र मधुकर महाजन. आम्ही राहणार तेलवाडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं शिक्षण मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मशीन डिझाईन मध्ये झालंय आणि मी सध्या सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ऑडमन्स इंडिया या कंपनीमध्ये बानेर येथे काम करतो. माझं वार्षिक उत्पन्न 10,35,000 आहे आणि परिवाराबद्दल सांगायचं झालं तर वडील शेती बघतात आणि आई गृहिणी आहे. आमच्याकडे 8 एकर बागायती शेती आहे. माझ्या मामांचं नाव अतुल युवराज पाटील. ते पिंपळगाव हरेश्वरचे आहेत. धन्यवाद. दुसरा लोक क्या? रश्मी सुनील पाटील. धनश्री किशोर पाटील है? नहीं है ना? सृष्टी हेमंत पाटील. सर सृष्टी पाटील थोड्या वेळाने जॉईन होईल सर जरा. हो हो हो, चालेल. थोड्या वेळाने जॉईन होणार.
सोनाली शरदचंद्र हॅलो. पाटील. हो हो, चालेल चालेल. सोनाली एक थोड्या वेळात जॉईन होईल सर सृष्टी पाटील. हा. सृष्टी शशिकांत पाटील. ती पण नाही का सृष्टी? ऋतुजा अजय पाटील नाहीये. तृप्ती दिगंबर पाटील. काजल चौधरी कोण आहे? हो गया सब बेगम. रिपीट कर लेंगे बात. अभी ये चल. अक्षय बैराम चौधरी. राहुल बाबूराव चौधरी. योगेश सुरेश चौधरी. हा सांगा ना, सांगा तुम्ही. हॅलो. हाँ, कौन बोल रहा है? हॅलो. योगेश. योगेश चौधरी है. योगेश चौधरी. योगेश चौधरी. ऑडियो ऑन करो. योगेश तुमचा व्हिडिओ बंद आहे, चालू करू शकतो. हा हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो. हो येतोय. माझं नाव योगेश चौधरी आहे. मी पुण्यामध्ये राहतो. माझं शिक्षण बी सिव्हिल झालेलं आहे. मी स्ट्रक्चर डिझाईन म्हणून स्टँडरी बार कंपनीमध्ये काम करतो, जी पिंपळे सौदागर मध्ये आहे, आणि मी सांगवीमध्ये राहतो सध्या. माझे वडिलांचं नाव सुरेश रामू चौधरी आहे, जे ऐरवाडी गाव तालुका रावेरला राहता आणि शेती करता. आणि माझी अपेक्षा आहे की समजूतदार मुलगी असावी. आणि तुमचे आभार की तुम्ही ऑनलाईन असा प्लॅटफॉर्म वरती आपलं पहिल्यांदा काहीतरी समाजाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद. प्रणव आहे का? प्रणव गोविंदा. नाही ना. अनंत मोहन महाजन. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम नाशिक मंडळाचे आभार, त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल. या उपक्रमाने जे लोक गावाकडे जास्त जाणं होत नाही त्यांचं, आणि कुठल्या कार्यक्रमाला जायला, थँक्यू. हॅलो, तर जे लोकांना जाणं होत नाही जळगाव वगैरे, त्या लोकांना सोपं असतं हे ऑनलाईन येऊन आपली माहिती देणे, इंट्रोडक्शन देणे. मी पुण्याला असतो, माझे वडील पण पुण्याला असतात. माझं नाव अनंत मोहन महाजन आहे. वडिलांचं नाव मोहन अशोक महाजन आहे. आमचं मूळ गाव फोपनार बुऱ्हाणपूर जिल्ह्यामध्ये आहे, MP मध्ये. माझे वडील 5 वर्षापासून इथे पुण्यामध्ये आले आहेत. आणि माझं शिक्षण डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर झालंय. त्यानंतर मी BCA करत आहे, फायनल इयर मध्ये आहे. पुढे मास्टर डिग्री करणं हे माझं हे ध्येय आहे. त्याच्यानंतर आता मी वाईसटेक सिस्टम डिजिटल कंपनीमध्ये डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर म्हणून काम करतो. माझं वार्षिक उत्पन्न 4 लाख आहे. आणि मुलीबद्दल मला सुस्वभावी आणि शहरात राहण्यास इच्छुक ही अपेक्षा आहे. आणि धन्यवाद पुन्हा देतो मी नाशिक मंडळाचे, ज्यांनी हा उपक्रम राबवून सर्वांना संधी दिली आपल्या विषयी बोलण्याची. धन्यवाद सर. धन्यवाद. अभी कोण आहे? हॅलो. आता जे राहिलेले आहे त्यांच्यामधून तुम्ही हँड रेस करून बोलू शकता डायरेक्टली. प्रतीक सदाशिव महाजन. अतुल अशोक महाजन. हॅलो सर. हा कोण? अतुल. अतुल अशोक महाजन. हा बोल. माझ करू सका मंडळी. हो बोला. हा, माझं नाव अतुल अशोक महाजन. माझ्या वडिलांचं नाव अशोक जगन महाजन. माझं मूळ गाव चिंचोली पिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आता मी पुण्यामध्ये राहतोय, नवी सांगवीमध्ये. माझं शिक्षण बॅचलर ऑफ आर्किटेक्चर झालंय. मी आता नोकरी आर्टिस्ट स्टुडिओमध्ये करत आहे, सिनियर आर्किटेक्ट म्हणून. आणि साइड बाय साइड मी माझा बिझनेस पण करत आहे आर्किटेक्चरचा. आणि माझं उत्पन्न हे 7 लाखापर्यंत वार्षिक. आणि जोडीदार मन मिळवणूक पाहिजे आणि सपोर्टिव्ह पाहिजे.
आणि आपलं गुजर समाजाचं मी हार्दिक गुजर सॉरी आभार मानतो की आपला प्लॅटफॉर्म वरती सक्सेसफुल होत आहे. आवाज झालं. हॅलो. आवाज आला नाही तुझा नंतरचा. हॅलो. हा. गुजर मंडळाचं मी आभारी आहे की आपण ऑनलाईन युवा युवतीचं प्रोग्राम फर्स्ट टाइम तो सक्सेसफुल होत आहे. त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. चल महाजन नहीं है. कुंदन किशोर महाजन. कुंदन जी महाजन जी है. मैं हूँ मैं हाँ. हाय एवरीवन, गुड मॉर्निंग, नमस्कार आप सभी को. मैं हिंदी में ही बात करूंगा, मराठी मुझे नहीं आती है. मैं इंदौर से बिलोंग करता हूँ. मूल गांव मेरा पोपनार है, पोपनार बुरहानपुर जिला. कुंदन किशोर महाजन मेरा नाम है. किशोर काशीनाथ महाजन मेरे पिताजी का नाम था. पिताजी अभी मेरे नहीं है, मम्मी है. मम्मी अभी टीचर थी, अभी रिटायर्ड है, तो वो भी साथ में ही रहते हैं. मेरा एजुकेशन बी सिविल किया है मैंने उज्जैन इंजीनियरिंग कॉलेज से, गवर्नमेंट कॉलेज है. उसके बाद मैंने वैल्यूशन में ज्वाइन किया था, तो मैं अभी बजाज हाउसिंग फाइनेंस में एज अ एरिया का टेक्निकल मैनेजर हूँ. एमपी और छत्तीसगढ़ रीजन में हैंडल करता हूँ यहाँ से. अभी पिछले हफ्ते तक कि मैं पुणे में ही था, एचओ बैठता था हेड ऑफिस बजाज हाउसिंग फाइनेंस का ही. अभी मैं इधर ट्रांसफर हुआ हूँ, क्योंकि यहाँ पे अब एमपी और छत्तीसगढ़ के लिए ट्रांसफर किया है. उसके बाद मेरा भी जो करंट पैकेज है वो 8 लाख है, प्लस मेरा कुछ फ्रीलांसिंग से भी वैल्यूशन के काम है, तो उससे भी एक्स्ट्रा इनकम है. अभी मैं जॉब के साथ साथ आईबीबीआई की भी तैयारी कर रहा हूँ, क्योंकि मुझे बिजनेस करना है आगे. मुझे वैल्यूशन में ही बिजनेस करना है, तो लाइसेंस के लिए आईबीबीआई का एग्जाम में अभी दूंगा अगर नेक्स्ट ईयर. उसके बाद लड़की की एक्सपेक्टेशंस मुझे बस जॉब करती हो और घर परिवार को संभाल ले, बस बाकी कुछ नहीं. चलो धन्यवाद कुंदन. जी. कुंदन के बाद में बोलूँगा. मनीष गोपाळ पाटील नाही आहे. कोणी मुली असतील तर ते त्यांनी तेव्हा हा कोणी असेल तर ऑनलाईन. ज्यांचं इंट्रोडक्शन राहिलेलं आहे ते हँड रेस करून बोलू शकता, आम्ही त्यांना अनम्यूट करू. हॅलो सर, एक मिनिट. हॅलो. आपलं नाव सांगा. हा माझं शिक्षण. हॅलो. पण झाले. हाँ, कौन है ऑनलाइन? आपका नाम बोलिए. हॅलो, माझं नाव प्रीतम पाटील. ओके, ठीक. हा, माझं शिक्षण बी कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे. मी क्लोर इन्फोटेकला जॉब करतो मुंबई इथं. माझं वार्षिक उत्पन्न 10 लाख आहे. माझं तेवढं सांगायचं राहिलं होतं, त्याच्याबद्दल सॉरी. हाँ, कोई बात नहीं, बोलो. ठीक है, थैंक यू. चलो, थैंक यू. आता कौन है? नेक्स्ट जो ऑनलाइन है और जिनका परिचय रहा है वो हैंड रेस कर सकते हैं, ऑनलाइन आ सकते हैं. कसा बावळट आहे. आता त्याला काय सांगितलं होतं की तू पहिले हे सांग की सॉरी तू कुठं बी कोण. अभी देखो कौन है, नाम बताओ, अपन नाम ले लेते हैं. आता मीटिंग मध्ये जे आहेत ऑनलाईन आणि ज्यांचं इंट्रोडक्शन राहिलेलं आहे त्यांनी आपला परिचय द्यावा. हेलो. हाँ, हेलो सर, कौन आवाज बोल येतोय का? हाँ, आवाज आ रही. कौन बोल रहे हैं? हॅलो, नमस्कार. सृष्टी बोलतीये. आवाज येतोय का? ओके, सृष्टि आप बोलिए. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी ना पुण्याला गेले होते आणि येता येता मला लेट झालं. तुम्ही दोनदा माझं नाव घेतलं पण मी काही नव्हते इथे, त्याबद्दल सॉरी. हॅलो. सृष्टि, आपका वीडियो नहीं दिख रहा है. वीडियो नहीं. हॅलो. हाँ सृष्टि, आपका वीडियो नहीं दिख रहा है. एक सेकंड. हेलो. हाँ, अभी दिख आवाज रहा आ है रही है, वीडियो? वीडियो नहीं दिख रहा है. आप कौन से नाम से लॉगिन है आप? हेमंत पाटिल. सृष्टि हेमंत पाटिल. हाँ, पापा का नाम होगा शायद. 21 नंबर. ओके ओके. हाँ,
यस, अभी आया आपका वीडियो। हॅलो बोलिए। हॅलो हाँ बोलिए। हॅलो हा, गुड बोला मॉर्निंग. व्हिडिओ दिसतोय का माझा? हाँ दिखता है। हा तर माझं नमस्कार काका, माझं नाव सृष्टी हेमंत पाटील. ओके। हॅलो हाँ हाँ बोलो, सुनाई दे रही है आवाज, बोलिए। हॅलो सृष्टी तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोलू शकता. हॅलो हा मी ऐकते काका, तुम्हाला बोला. तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय. ओके ओके. हा माझं पूर्ण नाव सृष्टी हेमंत पाटील, मुळगाव पुनगाव पाचोरा. वडिलांचं नाव माझ्या हेमंत रामदास पाटील. पप्पा आधी मॅनेजर होते पण आता रिटायर झाले, तर आता ते पीएलसी प्रोग्रामिंग करतात. माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी बीटेक केलंय फूड इंजिनिअरिंग मध्ये. 1 वर्ष मी अहमदाबाद हा, आवाज तुझा गेला सृष्टी, तुमचा आवाज अजून ब्रेक होतो. आवड सांगायची. हॅलो सृष्टी तुमचा आवाज ब्रेक होतोय, तुम्ही रिपीट करू शकता. आईचं नाव सांगायचं तुम्ही राहिलं. अहमदाबाद पर्यंत बोलले होते. सॉरी आईचं नाव सांगायचं राहिलं. माझ्या आईचं नाव वैशाली हेमंत पाटील. थोड्या वेळानं सृष्टी थोडा हॅलो स्लो बोला आणि स्टार्ट करा. तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडा. सृष्टि आवाज आ रही है? सृष्टीची आवाज. हॅलो हाँ आवाज। तू सांग, सृष्टि बोल थोड़ा ना. रेंज में आ जाओ, हा बोल. ताकि तो ओके थोड़ा ठीक आहे, मी बाहर दुसऱ्या निकल। साईडला बसते. हाँ हाँ हा आता येतोय का आवाज? हाँ बराबर आ रही है आवाज, बोलो। येतोय आवाज आता? हॅलो हाँ आवाज आ रही है, कंटिन्यू करो। हा पहिल्यापासून सांगू. माझं नाव हाँ सृष्टी हाँ हेमंत चलिए। पाटील. वडिलांचं नाव हेमंत रामदास पाटील. आधी पप्पा मॅनेजर होते पण आता ते रिटायर झाले, त्यामुळे आता पीएलसी प्रोग्रामिंगचा ते व्यवसाय करतायत. माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी बीटेक केलंय फूड इंजिनिअरिंग मध्ये. 1 वर्ष मी अहमदाबादला जॉब करत होते आयटी कंपनीमध्ये, टीटेक कंपनीचं नाव होतं. आणि आता पुढच्या करिअर ग्रोथ साठी मी स्विच करणार आहे जॉब. तर आता जॉब शोधतीये सध्या. माझ्या आवडीनिवडी सांगायचं झालं तर मला डान्स करायला खूप आवडतं. मी लहान मुलांना डान्स शिकवते, गरबाचे क्लासेस सुद्धा घेते. अजून कुकिंगची थोडीफार आवड आहे पण जास्त आवडत नाही मला कुकिंग करायला. परत अजून डबिंग आर्टिस्ट आहे मी. कार्टूनचे जे डबिंग्स होतात तर ते सुद्धा करते घरच्या घरी. माझं एक युट्यूब चॅनल पण आहे. सो हा एवढंच माझ्या आवडीनिवडीबद्दल सांगायचं झालं तर हे होतं. आणि मुलाबद्दलच्या अपेक्षा सांगायच्या झाला तर मुलगा मला मनमिळाऊ पाहिजे, मनाचा विचार करणारा, असं समजून घेणारा पाहिजे. सॅलरी त्याची 6 ते 7 लाखाच्या पुढे पाहिजे सॅलरी. अजून ट्रॅव्हलिंगची मला खूप आवड आहे, तर त्याला जर ट्रॅव्हलिंगची आवड असेल तर खूप चांगलं. बस थँक्यू. ओके थैंक यू। अगला नाम अब बोलो ना. मनीष गोपाळ, जय चंद्रकांत. हॅलो हा काका, आवाज आला का माझा? हो आला आला. आणखी काही बोलायचंय तुला? हेलो, कुछ बोलना है? हॅलो हाँ कुछ बोलना है सृष्टि? नाही, मला हे सांगायचं होतं की तुम्हाला माझा आवाज ऐकू आला ना, म्हणजे मी ओ जे काही बराबर आया, बोलते. आवाज आया और दिखाई भी दी और व्यवस्थित हो गया, कोई टेंशन नहीं। हा ठीक आहे, थँक्यू. ओके थैंक यू। हा हा थँक्यू. दीपक पाटिल नेक्स्ट। हॅलो, आवाज येतोय का माझा? हाँ आ रहा है, कौन बोल रहे हैं? दीपक पाटील. सर मी दीपक पाटील बोलतोय. आवाज येतोय आणि हाँ व्हिडिओ दिसतोय का? हाँ बराबर दिख रहा है। दिसतो दिसतो दीपक. माझं नाव दीपक पाटील. वडिलांचं नाव माझ्या श्रावण दत्तात्रय पाटील. माझं मूळ गाव पिंपळगाव हरेश्वर आहे, पण माझा जन्म नाशिकचाच आहे.
आणि म्हणजे आम्ही एक साधारणतः 35 ते 40 वर्षापासून नाशिकमध्येच राहतो. आणि मी IT कंपनीत काम करतोय ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. माझं वार्षिक उत्पन्न 4.80 लाख रुपये आहे. आणि मुलीकडनं अपेक्षा म्हटली तर मनमिळाऊ आणि समजूतदार असले पाहिजे. ओके, और कुछ बोलना है? नहीं सर. ओके, चलो, थैंक यू. जय चंद्रकांत. नहीं, जो होगा वो बोलो ना. अभी कौन है ऑनलाइन? हेलो. उत्कर्ष पाटिल. हाँ, Yes. उत्कर्ष पाटिल. ओके. सो हाय, नमस्कार. मी दिसतोय सर्वांना? हाँ, दिख रहे हैं. सो मी उत्कर्ष अशोक पाटील. वडिलांचे नाव अशोक नारायण पाटील. सो माझं मूळ गाव आहे पिंपळगाव हरेश्वर. माझं लहानपण पाचोरा येथे होतं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी पुण्याला होतो आणि मी सध्या बँगलोरला सीडेटा सॉफ्टवेअर लिमिटेड इथे क्वालिटी ॲश्युरन्स लीड म्हणून जॉब करतोय. माझ्या अपेक्षा समजूतदार आणि जॉब करणारे असेल तर प्राधान्य. थँक्यू. विषयी काही माहिती द्यायची उत्कर्ष तुला? सॉरी, कशाबद्दल? मंडळाच्या या कार्यक्रमाविषयी. हो, ऍक्च्युली खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि आय थिंक ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. थँक्यू. बरं, चल, ऑल द बेस्ट. दुसरं कोणी आहे का ऑनलाईन? देवेश. कोणी ऑनलाईन आहे का? हा, तनय पाटील. हॅलो. हॅलो. नमस्कार सर, देवेश पाटील बोलतोय. आवाज येतोय माझा? हा, येतोय. देवेश येतोय आता. हा, आला. ओके. माझं नाव देवेश शशिकांत पाटील. शिक्षण MCA झालेलं आहे. माझा व्यवसाय आहे संचालक शार्प कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजी एरोंडोल येथे. मला नोकरी पण आहे प्राध्यापक कॉम्प्युटर हेड ऑफ डिपार्टमेंट माझ्याकडे आहे DDSP सिनियर कॉलेज एरोंडोल. माझं मूळ गाव एरोंडोल आहे. उत्पन्न माझं 18 लाखाचं मला पॅकेज आहे. एरोंडोलला 2 घर आहेत. शेती आहे 5 एकर. फ्लॅट आहे नाशिकला हरिविश्वमध्ये 3 BHK. सध्या राहत असलेले शहर माझे एरोंडोल आहे. माझ्या वडिलांचे नाव आहे शशिकांत हिरामण पाटील. त्यांचा व्यवसाय आहे एरोंडोल तालुका MSCB कॉन्ट्रॅक्टर. लाईट बिलिंग, प्रिंटिंग करणे, रिडिंग घेणे इत्यादी. आईचे नाव आहे निलांबरी शशिकांत पाटील. त्यांचा व्यवसाय आहे आधार व सेतू सुविधा केंद्र एरोंडोल या ठिकाणी. जोडीदाराबद्दल अपेक्षा आहे अनुरूप असावी, मनमिळाऊ असावी आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर गावावर राहणारी असावी. कार्यक्रमाच्या विषयी काही आपल्याला सांगायचं आहे? एकदम छान उपक्रम आहे सर. एक सजेशन होतं, आपण जर आपल्या समाजाची जर वेबसाईट तयार केली तर त्यावर देखील म्हणजे बऱ्याच लोकांना त्याची माहिती होऊ शकते बुवा, अशा पद्धतीने. आम्ही केलेली आहे पण ती चालू नाही व्यवस्थित. त्यामुळे आपण केलेली आहे रेबेगुजर समाज स्नेहवर्धक मंडळाची वेबसाईट. ओके ओके ओके, थँक्यू सर. चला, धन्यवाद. अजून कोणी आहे ऑनलाईन? ज्यांचा परिचय राहिला असेल त्यांनी यावं. स्वप्नील पाटील. भूषण, कोण कोण ऑनलाईन पाहणं ठीक आहे लवकर. डॉक्टर सुयश संजय पाटिल. हाँ, अक्षय बळीराम चौधरी, राहुल बाबूराव चौधरी, प्रणव गोविंदा चौधरी, प्रतीक सदाशिव महाजन, प्रणव भागवत महाजन, प्रशांत गोपाल महाजन, जय चंद्रकांत पाटील. हाँ हाँ हाँ, प्रशांत गोपाल महाजन यांचं लग्न जुळलेलं असून ते काही झालं नाही. मनीष गोपाळ पाटील, जयेश चंद्रकांत पाटील, जयेश सुरेश पाटील, अल्पेश अर्जुन पाटील, ऋषिकेश रवींद्र पाटील, सुमित गोविंद पाटील, चेतन अरुण पाटील, हर्षल प्रभाकर पाटील,
हा ते चेतन अरुण पाटील यांचंही जोडलेलं आहे. देवेश डॉक्टर सुयश संजय पाटील. तर मुलींमध्ये रितिका संजय चौधरी, शिवानी रवींद्र चौधरी, तेजल सुरेश चौधरी, अपूर्वा विजय चौधरी, सायली रामदास महाजन, मानसी नरेंद्र महाजन, श्वेता अनिल पाटील, डॉक्टर राधिका मिलिंद पाटील, रश्मी सुनील पाटील, धनश्री किशोर पाटील, सृष्टी हेमंत पाटील, सोनाली शरदचंद्र पाटील, सृष्टी शशिकांत पाटील, ऋतुजा अजय पाटील, नाही झाले, तिने झाली, आणि तृप्ती दिगंबर पाटील नाही आहे अभी. आता किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. षष्ठी का एक षष्ठी का हुआ है. हाँ षष्ठी एक षष्ठी का हो. आहे का? 23 नंबर 21 नंबर आहे. हा 23 नंबर तिला सांगा ना मग. स्तुती हॅलो. स्तुती हाँ स्तुति है नाव. हाँ हा स्तुती येस. स्तुती शशिकांत पाटील. तुम्ही Yes. तुझा व्हिडिओ ऑन करा. हो करते, 1 मिनिट. सृष्टी नाही आली ही. हा ती ओके ही झाली. हाय, माझं नाव स्तुती शशिकांत पाटील आहे. माझ्या पप्पांचं नाव शशिकांत धनराम पाटील. मम्मीचं नाव शैलजा शशिकांत पाटील. माझे पप्पा बॉश कंपनीमध्ये DGM म्हणून काम करतात. आमचं मूळ गाव अकुलखेडा चोपडा जळगाव आहे. आम्ही सध्या पुण्यातच म्हणजे बॉर्न अँड बॉटअप पुण्याचेच आहोत. मी आता SKP नेक्स्ट टाइम बाणेर इथे काम करते. जोडीदाराविषयी अपेक्षा? मनमिळावू असावा, उच्च शिक्षित आणि निर्व्यसनी. बस एवढं. आणखी तुला या कार्यक्रमाविषयी काही सांगायचं आहे? थँक्यू ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. कारण की मोस्टली न भेटता बोलून काहीही समजत नाही, त्याच्यामुळे थँक्यू. धन्यवाद. चला धन्यवाद. आता कोण आहे ऑनलाईन? कोण आहे? मानसी नरेंद्र महाजन. मानसी नरेंद्र महाजन 10 नंबर. हॅलो मानसी, तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ स्टार्ट करा. करना पड़ेगा. कोई बीच में आया तो हाँ अनाउंस कर दो. दोपहर के बाद का सेशन अनाउंस कर दो. दोपहर के बाद का आपको किसी को ऑफलाइन आहे, जाऊ द्या. अभी गई आप अनाउंस कर दो. दोपहर के बाद में दोपहर के बाद. हाँ दोपहर के बाद में 2 बजे के बाद में हम लोग आपको आपस में अगर किसी से है तो मैसेज दें. ज्या लोकांनी आता सहभाग घेतला आणि त्यांना जर वाटलं की एकमेकाशी कोणाशी बोलायचं आहे, तर 2 वाजे ते 2 दुपारी 2 वाजेपासून ते सेशन सुरू होईल. तरी त्यांची रिक्वेस्ट आपल्या व्हॉट्सअपवर भूषण चौधरी यांच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेलद्वारे भूषण चौधरी यांना पाठवावी. 1 वाजेपर्यंत जे कोई आता मीटिंग मध्ये जे उपस्थित आहेत आणि त्यांचा परिचय राहिलेला आहे ते आपला परिचय देऊ शकता. अजून 10 मिनिटं आम्ही ऑनलाईन राहू. चलो ठीक है.
ऑनलाइन रिक्वेस्ट आई है किसी की? बोला ना। हेलो, जो भी पार्टिसिपेंट हैं, अगर ऑनलाइन है तो अपना हैंड रेस करो और आ जाओ अपना परिचय जिनका बाकी है। नहीं है ना? हम लोग अभी 1 बजे तक ऑनलाइन हैं। इस बीच कोई अगर पार्टिसिपेंट आते हैं किसी काम से, अगर बाहर गए हों और नहीं पार्टिसिपेट कर पाए, तो कृपया वो लोग अपना हैंड रेस करके हमको मैसेज दें, ताकि हम उनका परिचय ले सके सबके साथ।
हॅलो, जर कोणाचं जे ऑनलाईन आहेत आणि त्यांचा परिचय राहिलेला आहे ते रिक्वेस्ट करू शकतात परिचयासाठी. चल, हेलो, कोई ऑनलाइन है? अगर है तो सामने आए और अपना परिचय दे, नहीं तो हम लोग 10 मिनट में मीटिंग ऑफ कर देंगे और नेक्स्ट सेशन 2 बजे शुरू होगा लंच के बाद. बोला ना मैसेज. दिया था सबको मैसेज 10 मिनट में. हाँ? ऐकलं खूप वेळ. हॅलो, सुरेश चौधरी. हिम्मत आहे राव, पोरींची हिम्मत आहे. उठायचं नाही. हॅलो, पुष्पक पाटील. पाटील लिहिलंय, पाटील नाव आलेलं आहे. काय बोलत आहे? हॅलो पुष्पक, तुमचा कॅमेरा पण ऑन करा. ओके, नमस्ते सर. नमस्कार. हा, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता. ओके, नमस्कार. मी पुष्पक मनोहर पाटील, राहणारा पहाण, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी जलसंपदा विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. आणि आणखी काय माहिती लागेल सर? मी 26 वर्षाचा आहे. तुमचं एज्युकेशन आणि जॉब कुठे करता तुम्ही, आणि वडील आई वडील काय करता? ज्युनियर इंजिनियर आहे. ओके, आणि तुमच्या अपेक्षा काय आहे ते सांगू शकता? मला एक इंजिनियर हवी आहे मला मुलगी. म्हणजे जॉब नसला तरी चालेल, जॉब असला तर बेटर आहे, पण जॉब नसला तरी चालेल. माझे वडील वारलेत, पण मला माझी आई एकटीच आहे. म्हणजे मला एक लहान बहीण आहे. तर माझी आई माझ्या सोबत राहील या हिशोबाने एक मला मुलगी हवी आहे. म्हणजे माझी कुटुंब माझं तुटणार नाही, म्हणजे वेगळं राहावं लागणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. अजून काही ऍड करायचं आहे तुम्हाला? हम्म? अजून काही ऍड करायचं आहे काय?
नको, बस दॅट्स इट. ओके, थँक्यू. हॅलो, तुमच्या वडिलांचं नाव सांगून द्या. मनोहर तुकाराम पाटील. मनोहर तुकाराम पाटील. मुळगाव पहान, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पहान. ठीक आहे पुष्कर, थँक्यू. ओके सर, थँक्यू.